घेऊन झटका सावध व्हावे, सजग बनावे, व्याख्यानमाले संगे. अंधाराला भेदून जावे, भय सोडावे, शूर बनावे, परदुःखाला आपले म्हणावे, व्याख्यानमाले संगे. क्रोधाने कधी लाल बनावे, अन्यायावर तुटून पडावे, सोसणेच हे बंद पडावे, व्याख्यानमाले संगे. अश्रूंनी त्या पुन्हा वहावे, अश्रूंनी त्या पुन्हा वहावे, मनामनाचे भाव कळावे, अंतरातले दुःख पुसावे, व्याख्यानमाले संगे. कधी कुणाचा ऐकून अनुभव, ठाम निश्चयी होऊन राघव, रावणा कुणी मुक्त करावे, या व्याख्यानमाले संगे. कधी कृष्णाच्या ऐकून लीला, कधी बसावे त्या राधेला, मेरेला पण कधी स्मरावे, व्याख्यानमाले संगे. कुंचल्याच्या फटक्या संगे, रंग जुळावे मनामनाचे, सप्तरंग त्या इंद्रधनुचे, व्याख्यानमाले संगे. इतिहासाची जुनीच पाने, इतिहासाची जुनीच पाने, अनुभवांचे त्यात उखाणे, बुद्धिबळाचा डाव नवा मग, व्याख्यानमाले संगे. 9 दिसांच्या 9 रसांना, 9 दिसांच्या 9 रसांना, साहित्याच्या रंगछटांना, मनी मानसी ठेवू साठवून, व्याख्यानमाले संगे. व्याख्यानमाले संगे, व्याख्यानमाले संगे. रसिक श्रोते हो, शब्दांच्या किमतीत कधी एखादी कविता तयार होते, तर कधी एखादं व्याख्यान तयार होतं. बेळगावमध्ये जन्मलेल्या, शिक्षण घेतलेल्या आणि साताऱ्याच्या श्नुषा असलेल्या, 7 वेळा नासाला बोलवल्यानंतर या भारतवर्षाला ज्यांची बुद्धिमत्तेची आठवण झाली, अशा दुर्मिळ पाहुण्या आज आपल्याला प्राप्त झाल्या आहेत. बसलो आहोत आपण हॉलमध्ये, सफर करणार आहोत अंतराळाची. बरोबर 1 तासाने जेव्हा आपण खाली उतरू, तेव्हा आपलं आपलं घर आपल्याला शोधायचं आहे. विज्ञानाच्या जाणीवा प्रगल्भ करत, मनामनातल्या ज्ञान आणि विज्ञानाच्या कक्षा रुंदावत, आपण सारेजण आज अंतराळात जाणार आहोत. सन्माननीय अतिथींचं व्यासपीठावरती आगमन झालं आहे. या सोहळ्यासाठी आज नारी शक्ती अवतरली आहे. सन्माननीय सौ शीतल कांजर, सहाय्यक कर निरीक्षक, सन्माननीय सौ सुवर्णा विभूते, सहाय्यक कार्यालय अधीक्षक, सन्माननीय सौ शैला गायकवाड, लिपिक अस्थापन विभाग, या आज पाहुण्यांच्या सोबत उपस्थित आहेत. कार्यक्रमाची सुरुवात आपण स्वागताने करूया. सन्माननीय सौ शीतल कांजर, सौ सुवर्णा विभूते आणि सौ शैला गायकवाड यांना विनंती की आपण आजच्या प्रमुख अतिथी यांचं मनापासून स्वागत करावं. या सोहळ्यासाठी ग्रंथपाल श्री लोखंडे सर, सहाय्यक ग्रंथपाल सायली पल्ले, माजी ग्रंथपाल संजय शिंदे सर यांची उपस्थिती आहे. सन्माननीय श्री प्राध्यापक BS खोत सर यांचीही उपस्थिती आहे. आजच्या या विस्तृत विषयाची व्याप्ती लक्षात घेता या गौरवगाथेचा वाचनाचा प्रकल्प आपण थोडासा बाजूला ठेवतो आहोत आणि सन्माननीय श्री प्रशांत लाड सर यांना विनंती करतो आहोत की त्यांनी आजच्या या प्रमुख पाहुण्यांचा
कार्याचा परिचय तुम्हा आम्हा सर्वांना करून द्यावा. नमस्कार. कराड नगर परिषद कराड, नगरपालिका नगर वाचनालय कराड शारदीय व्याख्यानमाला 2025 पुष्प चौथे. व्याख्याता मान्य सो लीना बोकील, खगोलशास्त्रज्ञ आणि अवकाश अभ्यासक नासा पुणे. चा विषय आहे इस्रोचा प्रवास व चंद्रयान 3 मोहीम. कराड नगरपालिका नगर वाचनालय आयोजित केलेल्या 93व्या शारदीय व्याख्यानमालेत चौथे पुष्प गुंफण्याचा मान मान्य सो लीना बोकील, खगोलशास्त्र आणि अवकाश अभ्यासक नासा पुणे यांना लाभलेला आहे. माननीय लीला बोकील मॅडम यांचा जन्म बेळगाव येथे तांत्रिक पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबामध्ये झाला. लहानपणापासूनच त्यांना विज्ञान, तंत्रज्ञान आणि खगोलशास्त्र याविषयी प्रगाढ असे आकर्षण होते. त्यांनी आपला बहुतेक अभ्यास मेरिटसह, स्कॉलरशिपसह पूर्ण केला. माननीय बोकील मॅडम यांनी KLS GIT बेळगाव येथून प्रथम श्रेणीसह BE इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन या विषयामध्ये इंजिनिअरिंग पदवी संपादन केलेली आहे. तसेच त्यानंतर त्यांनी एडिनबर्ग विद्यापीठ UK येथे टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन केलेली आहे. त्यानंतर त्यांनी भारत सरकारसाठी ॲरो कन्सल्टंट्स पुणे येथे सेन्सर्स ट्रान्सड्युसर म्हणून काम केलेले आहे. त्याचबरोबर ॲक्च्युएटर्स टेक्नो मार्केट सर्वेक्षण करण्याचं काम बोकील मॅडम यांनी केलेलं आहे. इलेक्ट्रॉनिक्स मेकॅट्रॉनिक सिस्टीम्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे येथे संशोधन आणि विकास या विभागामध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. इंडियन इन्स्टिट्यूट फॉर एरोनॉटिकल इंजिनिअरिंग अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पुणे येथे ॲव्हिओनिक्स हा जो विमान उड्डाणाचा आधुनिक असा कणा आहे त्याचं अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी तिथं प्रशिक्षण दिलेलं आहे. तसेच फ्रान्समधील आंतरराष्ट्रीय अंतराळ विद्यापीठामध्ये प्रतिष्ठित अशी जी डॉक्टर कल्पना चावला आंतरराष्ट्रीय स्कॉलरशिप शिष्यवृत्ती जी आहे त्यासाठी अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केलेले आहे. माननीय बोकील मॅडम यांनी मार्शल स्पेस फ्लाईट सेंटर हंट्सविल येथे प्रसिद्ध नासा हनीवेल स्पेस एज्युकेटर्स प्रोग्राममध्ये त्याचं प्रशिक्षण घेतलेलं आहे. यंग वुमन इन इंजिनिअरिंग अवॉर्ड हा अवॉर्ड त्यांना मिळालेला आहे. त्याचबरोबर रोटरीज यूथ लीडरशिप अवॉर्ड, क्रांतीवीर ज्योती शिक्षण पुरस्कार या पुरस्कारांनी श्री लीना बोकील मॅडम माननीय लीना बोकील मॅडम यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. दूरदर्शन वाहिनी, सह्याद्री वाहिनी, TV9, साम मराठी, जय महाराष्ट्र, ABP न्यूज या आणि इतर अनेक TV वाहिन्यांवरती, चॅनल्सवरती, रेडिओवरती त्यांनी मुलाखतीमध्ये खगोलशास्त्रज्ञ, खगोलशास्त्र, अवकाश आणि तंत्रज्ञान याच्यामध्ये पॅनल तज्ज्ञ म्हणून आपली भूमिका त्यांनी निभावलेली आहे. खरं तर इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, स्काय इज द लिमिट. पण मला वाटतं मॅडमच्या या कार्यानं आता नवीन म्हण त्या ठिकाणी आलेली आहे, द स्काय इज नो लॉंगर द लिमिट. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आपल्या प्रेक्षकांची उत्कंठा अधिक न ताणता मी प्रमुख अतिथींना विनंती करतो की आम्हा सर्वांना 1 तासभर अवकाश ज्ञानाची यात्रा करून द्यावी. धन्यवाद. त्यांना माझा सप्रेम नमस्कार. सध्या विमेन एम्पॉवरमेंट, स्त्री शक्ती आणि नवरात्रीचेच दिवस आहेत, त्यामुळे आज मला खूप आनंद होतो आणि इथे सगळ्या आज महिलाच होत्या माझ्याबरोबर. खूप छान वाटतं आणि माझा हा प्रवास आहे तो मी जरा तुमच्याशी शेअर करते. आणि एक अवकाशाचा प्रवास म्हणजे तुम्ही सीट बेल्ट लावतो ना आपण विमानात, तसे काल्पनिक म्हणजे इमॅजिनरी सीट बेल्ट लावा. मी तुम्हाला एक स्पेसमधला प्रवास करून आणते, परत आणते. आय प्रॉमिस टू ब्रिंग यू ऑल बॅक. खरं तर सातारा म्हणजे बोकील फॅमिली आमची, माझं सासूरवाडी, माझी सासर माझं कोरेगाव सातारा, त्यामुळे कराड. आणि आज इथे PD कुलकर्णी काकू, DH कुलकर्णी काका आहेत. आमचे अनेक फॅमिली फ्रेंड्स, नातेवाईक पण काही आहेत कराडमध्ये. आणि आधी माझं कन्याशाळेत एकदा लेक्चर, एकदा टॉक झाला होता. तर आज मला इथे ह्या ठिकाणी आमंत्रित केलं त्याबद्दल खूप खूप आभार. कारण नगरपालिका कराड, जेव्हा मला सरांचा फोन आला आणि म्हणाले की असं असं व्याख्यान आहे तर तुम्ही याल का, तर लगेच मी म्हणाले जरूर येते.
खरं तर माझे रूट्स म्हणजे जन्म शिक्षण बेळगावला झाला तरी आमची फॅमिली आहे कर्नाटका महाराष्ट्र म्हणजे बॉर्डर खरं तर. पण आम्ही भाषेचं आणि हे काही मी ठेवतच नाही. मला कानडी लिहिता वाचता येतं, घरी मराठी बोलतो आम्ही. आणि इंग्लंड अमेरिका एकतर इंग्लिशमध्येच शिक्षण झालं आणि अमेरिकेला गेल्यावर इंग्लिश तिथे. काही लोक मला मेक्सिकन आहात का तुम्ही, स्पॅनिश आहात का विचारतात लीना नाव ऐकल्यावर. आणि असं आंतरराष्ट्रीय एक हे पीपल से यू आर मॅडम यू आर ग्लोबल. पण मी ग्लोबल असले तरी आय ॲक्ट लोकल. 7 वेळेला नासाला जाऊन आले, पण हा प्रवास सोपा नव्हता. एक स्त्री म्हणून म्हणजे वुमन इंजिनियर म्हणून एक स्वतःचा एक माझी आयडेंटिटी आणि अस्तित्व असं निर्माण करायला खूप स्ट्रगल, खूप वेळ लागला. आणि 9 to 5 जॉब. आता आजकाल तर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्स माझ्यासारखे लगेच IT मध्ये येतात आणि 9 to 5 प्रोग्रामिंग वगैरे. पण मी असं ठरवलं होतं की इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन म्हणजे हार्डवेअर माझी लाईन आहे, इलेक्ट्रॉनिक्स फील्ड. तर काम करायचं तर या क्षेत्रात. आणि मला असं रेडीमेड प्लॅटरवर काही नाही मिळालं. मी माझी वाट तयार केली. आय क्रिएटेड माय ओन पाथ. आणि जरी इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजिकल बॅकग्राऊंड असलं तरी माझ्या बाबांची आमची फाउंड्री इंडस्ट्री होती बेळगावला. माझे बाबा वालचंद कॉलेजमधले बी मेकॅनिकल इलेक्ट्रिकल. आणि हे टेक्नॉलॉजिकल बॅकग्राऊंड होतंच. मी खूप लहान होते तेव्हा बाबांच्या मागे लागून फॅक्टरीमध्ये आणि फर्नेस म्हणजे ते सगळं बघायला जायची प्रोसेस. तो आजही मला तो वास म्हणजे आठवतो. आयर्न मेल्टिंग पॉइंटला म्हणजे मोल्टन मेटल म्हणतात. तर मला दुसरा काही चॉईसच नव्हता. म्हणजे मी इंजिनियरच होणार होते आणि मेरिटनेच सगळं झालं माझं. पण इंजिनियर झाल्यानंतर पुण्याला आले आणि पुण्याला तुम्हाला माहिती आहे पुण्यात सगळ्यात हुशार शहाणी लोक राहतात. मला माझं स्वतःच एक माझी आयडेंटिटी आणि प्लेस एक स्थान करावं लागलं. कोणीही असं इझिली ॲक्सेप्ट करत नाही तिथे. विद्यापीठात पण शिकवलं मी. पण पहिले मी जॉब केला तो फर्स्ट जॉब माझा पहिला होता तो इलेक्ट्रॉनिका. आणि त्याच्याही आधी सेन्सर ट्रान्सड्युसर जे कॉम्पोनंट छोटे छोटे असतात ते स्पेस टेक्नॉलॉजी विमानात सगळीकडे लागतात हे. तर त्यावेळेला हा टायफॅक्टसाठी प्रोजेक्ट केला होता. आणि आम्हाला नंतर कोणीतरी सांगितलं की ही टेम्पररी असाइनमेंट आहे. पण मी हा केला पहिला जॉब. आणि डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा असल्यामुळे मग मी IISc बँगलोर, इस्रोचे काही सेंटर्स म्हणजे बेंगलोरचं विक्रम साराभाई स्पेस सेंटर तिरुवनंतपुरम आणि स्पेस ॲप्लिकेशन सेंटर SSE सॅटेलाइट ॲप्लिकेशन सेंटर अहमदाबाद इस्रोला जाऊन आले. आता त्या काळात फक्त काम केलं आणि मग नंतर सोडून दिलं. म्हणजे ती टेम्पररी असाइनमेंट होती, ती संपली. मग इलेक्ट्रॉनिका आणि मग टीचिंग फील्डमध्ये आले. मग मी शिक्षण क्षेत्रात आले. मास्टर्स टेलिकम्युनिकेशन इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशनमध्ये आणि मग स्पेस फील्डमध्ये हळूहळू मी आले या फील्डमध्ये. त्यामुळे हा खूप मोठा खडतर प्रवास होता आणि इट वॉज नॉट अ केक वॉक. म्हणजे सोपा नव्हता हा प्रवास. आणि मी पायऱ्या किंवा जिन्याने जाते नेहमी. मी लिफ्ट आणि एलिव्हेटर एस्कलेटरने असा नाही पटकन प्रवास नाही करत मी. तसं मला त्यामुळे ती प्रोसेस आवडते. 10-12 वर्ष स्ट्रगल पिरियड. का तर त्या काळात इस्रोचे किंवा भारतात जास्ती काही स्पेसचं होत नव्हतं. म्हणजे मोठ्या मिशन्स आता अलीकडे व्हायला लागल्या. त्यामुळे मला खूप स्कोप नव्हता. पण मी तेच करत राहिले. माझी चिकाटी आणि माझी जिद्द आहे म्हणून मी आज इथे तुमच्या समोर उभी आहे. सो त्या काळात ती इस्रोची केली एक म्हणजे डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीसाठी छोटासा प्रोजेक्ट टायफॅक्टचा. आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम सरांचा तो प्रोजेक्ट होता. म्हणजे ती मिशन होती टायफॅक्ट. आणि त्यावेळेला त्याचं स्थान कळलं नाही. पण 2 वर्षापूर्वी चांद्रयान मोहीम म्हणजे इस्रोच्या चांद्रयान 3 चा विक्रम लँडर जेव्हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरला त्यावेळेला तेच सेन्सर ट्रान्सड्युसर ॲक्च्युएटर्स त्याचा खूप मोठं योगदान किंवा सक्सेस
स्टोरी जी आहे इस्रोची किंवा चांद्रयानची, एव्हरीथिंग डिपेंड्स ऑन हे 3 कॉम्पोनंट्स मेजर: सेन्सर, ट्रान्सड्युसर, ॲक्च्युएटर्स. म्हणजे ते छोटे छोटे असतात, असे काही मोठे नसतात पार्ट की दिसतात ते. पण चांद्रयान 3चा हा विक्रम लँडर खाली सॉफ्ट लँडिंग म्हणजे अलगदपणे खाली उतरला, तर त्या ॲक्च्युएटर्समुळेच सक्सेस मिळाला. त्यामुळे माझा अगदी छोटा आणि खारीचा वाटा, मी म्हणेन अगदी स्मॉल छोटं कॉन्ट्रीब्युशन माझं आहे. पण मी हेच करत राहिले खूप वर्ष. आणि मग नासाची ट्रेनिंग झाली, नासाचं ॲप्लिकेशन मी दिलं आणि मग मी एरोनॉटिकलमध्ये शिकवतच होते, एव्हिओनिक्स आणि एरोनॉटिकल इंजिनिअरिंग. आणि मग नासाची पहिली माझी मोहीम म्हणजे माझ्यासाठी मोठी होती ती, तर नासा एज्युकेटर्स ट्रेनिंग अशी माझी झाली. आणि तिथे निवड झाल्यावर त्यानंतर सगळे पत्रकार आले, माझे इंटरव्ह्यू घेतले. पण एकेकाळी मला साईडलाईन केलं होतं, म्हणजे मी युनिव्हर्सिटीमध्ये फुल टाईम प्रोफेसर म्हणून परमनंट कोणी अजून करत नव्हतं मला. पण नासाचं नाव म्हणजे ब्रँड नेम नासा इज प्रीमियर स्पेस एजन्सी, त्यानंतर एकदम सगळं पिक्चरच बदललं. म्हणजे इट वॉज ए टर्निंग पॉईंट माझ्या करिअरमध्ये. एक सेकंड, मी ते नेक्स्ट हो. दिसतो तुम्हाला हे स्लाइड शो? दिस इज फेमस फोटोग्राफ क्लिक्ड बाय सुनीता विलियम्स, अंतराळवीर. आणि आजपर्यंत सगळ्यात मोठे रेकॉर्ड सेट केलेले आहेत एक महिला अंतराळवीर म्हणजे सुनीता विलियम्स. तर इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमधून काढलेला हा फोटोग्राफ आहे. याला म्हणतात ॲस्ट्रोफोटोग्राफी. म्हणजे इथे बसून पण आपण ग्रहताऱ्यांचे फोटोज काढू शकतो, दुर्बिणीच्या समोर कॅमेरा लावून. आता इथे फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी सुरू आहे, पण स्पेसचे फोटो काढतो. आणि नाहीतर स्पेसमध्ये जाऊन इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरून फोटोग्राफ्स काढतो, त्याला म्हणतात ॲस्ट्रोफोटोग्राफी. तर इथे काय दिसतं आपल्याला? खाली पृथ्वी दिसते, ढग आहेत, पांढरे दिसतात ते, मग क्षितिज, आणि हळूहळू तो डार्क होत चालला आहे, म्हणजे लाईट ब्ल्यू, डार्क ब्ल्यू. आणि मग काळा जो आहे तो वरचा, सगळ्यात वरचा भाग आहे तो स्पेस म्हणजे अवकाश. स्पेस इज एम्प्टी, वॉइड. आणि कुठेतरी एखादा तारा असतो, ग्रह असतात, नक्षत्र असतात, किंवा सेलिस्टियल बॉडीज ज्याला म्हणतो असे असतात. बट अदरवाईज स्पेस इज डार्क, ब्लॅक. आणि इथे आपल्याला चंद्रोदय दिसतोय, आपण इथून बघतो, पण हा स्पेसमधला एक वेगळाच पिक्चर आहे. नेक्स्ट. तर स्पेस एजची सुरुवात खरं तर झाली ती वर्ल्ड वॉर II नंतर. म्हणजे ही खूप अलीकडे आलेली फील्ड आहे अवकाश म्हणजे स्पेस टेक्नॉलॉजी. तर हा फोटोग्राफ मुलांना, छोट्या मुलांना माहिती असेल, स्पुटनिक. तर सगळ्यात पहिला म्हणजे मॅन मेड सॅटेलाइट, कृत्रिम उपग्रह. आणि इथून सुरुवात झाली. USSRनी खरं तर सुरुवात केली. दे वर द पायोनियर्स ऑफ स्पेस टेक्नॉलॉजी. आणि USSRच्या स्पेस एजन्सी म्हणजे रॉसकॉस्मॉस म्हणतात, त्यांनी सुरुवात केली. आणि हा मॅन मेड सॅटेलाइट. तर पूर्वी एक आर्थर सी क्लार्क होते, सर क्लार्क, आणि एक एक असे विज्ञानाचे पुस्तकं लिहिणारे आणि त्यातल्या त्यात काल्पनिक सायन्स फिक्शन. तर सर आर्थर सी क्लार्क म्हणाले होते की एक दिवस माणूस कृत्रिम सॅटेलाइट किंवा उपग्रह बनवेल. म्हणजे आपल्याला माहिती आहे पृथ्वीचा एकच नॅचरल सॅटेलाइट आहे मून, म्हणजे चंद्र आपला. पण हा होता पहिला सगळ्यात मॅन मेड सॅटेलाइट. नेक्स्ट. मग USSRनी सुरुवात केल्यावर त्यानंतर नासाची खरं तर सुरुवात झाली. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाची नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन. मग रशियाने सुरुवात केल्यानंतर अमेरिकेने पण जोर पकडला आणि ही स्पेस एज किंवा स्पेस रेस ही स्पर्धा सुरू झाली. नेक्स्ट. आणि त्यानंतर खूप वर्षानंतर खरं तर इस्रोची स्थापना झाली. डॉक्टर विक्रम साराभाई
आणि त्यांचे मित्र किंवा लाईक हिज एल्डर ब्रदर म्हणतात, म्हणजे डॉक्टर होमी भाभांनी आणि डॉक्टर साराभाईंनी सुरुवात केली ती इस्रो, म्हणजे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. नेक्स्ट, डॉक्टर साराभाई हे होते जनक आपल्या इस्रोचे. नेक्स्ट, आणि नेक्स्ट, थुंबाच्या चर्चमध्ये म्हणजे केरळामध्ये खरं तर सुरुवात झाली. हे ब्लॅक अँड व्हाईट आहे ते जुनं चर्च, आणि आता ते असं दिसतं. आतमध्ये आता स्पेस म्युझियम आहे. पण आपले हे रॉकेट बॉईज म्हणायचे, म्हणजे डॉक्टर विक्रम साराभाई विथ हिज यंग टीम स्पेस इंजिनियर्स, त्यांनी त्या ब्लॅक अँड व्हाईट हे दिसतं ना जुना फोटोग्राफ आहे, तिथे आत एक प्रयोगशाळा सुरू केली. म्हणजे विचार करा, अशी सुरुवात केली इस्रोने, म्हणजे व्हेरी स्मॉल बिगिनिंग म्हणतात, हंबल बिगिनिंग. नेक्स्ट, आता या फोटोग्राफमध्ये डॉक्टर साराभाई आणि हे इथे डॉक्टर कलाम सर आहेत, त्या बाजूला सतीश धवन सर, मागे प्रोफेसर UR राव. तर ही त्यांची यंग टीम ऑफ सायंटिस्ट, स्पेस सायंटिस्ट आणि इंजिनियर्स अशी सुरुवात केली. आणि थुंबामध्ये म्हणजे केरळामध्ये टल्स म्हणतात, थुंबा इक्वेटोरियल रिसर्च लॉन्चिंग सेंटर. नेक्स्ट, आणि ते पेलोडचं सांगत होते हे त्या आधीच्या पिक्चरमध्ये. आता सुरुवात अशी होती की बैलगाडी किंवा सायकल, बायसिकलवर रॉकेटचे पेलोड आणि पार्ट्स इथून ते तिथेपर्यंत न्यायचे, म्हणजे A to B, किंवा ती प्रयोगशाळा म्हणजे चर्चमध्ये. व्हेरी हंबल बिगिनिंग किंवा फ्युगल इंजिनिअरिंग म्हणतात. आपली ना ही एक परंपरा आहे इस्रोची. सुरुवातीपासून सगळ्यात कमी बजेटमध्ये आणि ट्रायल अँड एरर करतात ना लोक, तसं नाही कधी केलं. पहिल्याच अटेम्प्टमध्ये अचूक म्हणजे आपण यश मिळवलेलं आहे इस्रोने. तर या फोटोग्राफमध्ये हे सगळे डॉक्टर कलाम सर आणि सुरुवातीचे फर्स्ट जनरेशन स्पेस इंजिनियर्स आणि सायंटिस्ट आहेत. नेक्स्ट, बुलक कार्ट्स टू अँड बायसिकल्स, म्हणजे अशी सुरुवात. तर पहिले रॉकेटचे कॉम्पोनंट्स बघा असे त्या चर्चमधून त्या लॉन्च पॅड म्हणजे जिथून रॉकेटचं हे होतं, प्रक्षेपण होतं, तिथून सुरुवात झाली आपली. बघा, तर फर्स्ट रॉकेट वॉज व्हेरी लाईट अँड स्मॉल आणि ट्रान्सपोर्टेड ऑन अ बायसिकल. एका सायकलीवरून नेताना दिसतात, हे कलाम सरच आहेत फोटोग्राफमध्ये. आणि त्याला थुंबा लॉन्चिंग सेंटर किंवा लॉन्च पॅड म्हणतात. थिरुवनंतपुरम, पूर्वी त्रिवेंद्रम म्हणायचे, तर थिरुवनंतपुरम केरळामध्ये सुरुवात झाली ही अशी. नेक्स्ट, तर आर्यभट्ट, रोहिणी आणि अशी सुरुवात आपली झाली. काय फोटोग्राफ बहुतेक कम्पॅटेबिलिटीमुळे दिसत नाही आहेत. तर सगळ्यात पहिलं होतं आपलं यान किंवा एक उपग्रह म्हणजे आर्यभट्ट. आपल्याच पूर्वजांचंच नाव दिलं, म्हणजे आपली अशी परंपरा आहे. आर्यभट्ट, भास्कराचार्य आणि रोहिणी नक्षत्र अशी नावं दिलेली आहेत आपण एक एक सुरुवातीचे सॅटेलाइट किंवा उपग्रह. नेक्स्ट, आणि डॉक्टर विक्रम साराभाई खरं तर हे केम्ब्रिजमध्ये शिकायला होते. तिथे त्यांनी इंजिनिअरिंग, सायन्स, टेक्नॉलॉजी, खरं तर कॉस्मॉलॉजी आणि प्युअर सायन्समध्ये आणि गणितात, आणि त्यांचं स्पेशलायझेशन होतं कॉस्मॉलॉजी. आणि केम्ब्रिजमध्ये इंग्लंडमध्ये शिकत असताना मग World War II वेळेला ते सुट्टीला आले बॅक टू इंडिया, म्हणजे अहमदाबादचे होते ते. तर त्यांना परत जाता आलं नाही इंग्लंडला, कारण त्यावेळेला महायुद्ध सुरू होती. मग त्यांना डॉक्टर होमी भाभा त्यांचे मित्र म्हणाले की तुला आता जर तुझी PhD थिसिस डॉक्टरेट कंप्लीट करायची असेल तर बेंगलोरला IISc मध्ये सर CV रामन आहेत त्यांच्याकडे जात. मग त्यांना तिथे नेलं आणि सर CV रामन त्यांचे गुरु होते. म्हणजे आपण ऐकलेलं आहे रामन इफेक्ट, म्हणजे या रामन स्कॅटरिंग किंवा रामन इफेक्टमुळे म्हणजे ऑप्टिक्स किंवा प्रकाशाचा अभ्यास करून त्यांची PhD आणि डॉक्टरेट त्याच्यामध्ये होती रिसर्च, सर CV रामन. आणि त्यांना नोबेल प्राइज मिळालं, फर्स्ट एशियन आणि फर्स्ट इंडियन टू विन नोबेल प्राइज फिजिक्स किंवा विज्ञानामध्ये. तर ते असे त्यांचे गुरु होते. सर CV रामन वॉज गाईड अँड मेंटॉर ऑफ डॉक्टर विक्रम साराभाई.
आणि मग त्यांची PhD कंप्लीट झाली आणि मग त्यांना नंतर युरोपमध्ये बोलवत होते, पण ते म्हणाले मी आता भारतातच राहणार आणि इथेच काहीतरी करणार, आणि मग इस्रोची स्थापना झाली आणि मग हे सगळं कार्य सुरू झालं. पण डॉक्टर होमी भाभा म्हणजे हे न्यूक्लिअर टेक्नॉलॉजीचे जनक आणि डॉक्टर साराभाई स्पेसचे. तर डॉक्टर होमी भाभा खूप लवकरच गेले, सडन अनटाइमली डेथ, आणि तसेच डॉक्टर साराभाई पण. त्यामुळे हे दोन जे टेक्नॉलॉजीचे आपले फादर ऑफ न्यूक्लिअर आणि फादर ऑफ स्पेस. हां अजून बरं नेक्स्ट. तर डॉक्टर साराभाई आणि डॉक्टर होमी भाभा या दोघांना अमेरिकेत युरोपमध्ये बोलवत होते, पण ते गेले नाही. डॉक्टर साराभाईंना पण नासामध्ये किंवा युरोपियन स्पेस एजन्सीमध्ये बोलवत होते, पण ते भारतात राहिले आणि इस्रोची स्थापना केली. सो ही वॉज द फाउंडिंग फादर ऑफ इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन किंवा इंडियन स्पेस प्रोग्राम. आणि मग असे अनेक शास्त्रज्ञ तयार झाले त्यांच्या हाताखाली, आणि ही वॉज द फर्स्ट जनरेशन सायंटिस्ट डॉक्टर साराभाई. आणि त्यानंतर त्यांनी अशी तयार केली एक पिढी की डॉक्टर सतीश धवन, डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर, प्रोफेसर UR राव आणि पद्मश्री डॉक्टर प्रमोद काळे सर पुण्यात असतात ते, आणि मी त्यांना भेटत असते नेहमी. तर असे हे जेम्स ऑफ इंडिया म्हणजे सेंट्स ऑफ मॉडर्न इंडिया आपण म्हणू शकतो, असे तयार केले. आणि हे डॉक्टर राधाकृष्णन सर चेअरमन ऑफ इस्रो. म्हणजे सुरुवातीला आपण आर्यभट्ट आणि असे उपग्रह केले. सुरुवात अशी केली की आपण उपग्रह जरी बनवले तरी इम्पोर्टेड कॉम्पोनंट्स होते, आणि लॉन्चिंग होत होतं रशियामधून किंवा फ्रेंच गयाना म्हणजे युरोपमधून. पण आज बघायला गेलं तर सगळं संपूर्ण स्वदेशी बनावटीचं आहे. हे सगळं श्रेय जातं डॉक्टर साराभाई आणि त्यांची टीम, जी नंतरची पुढची सायंटिस्ट आणि म्हणजे इंजिनियरची टीम जी तयार केली त्यांनी. आणि एक होते त्यांच्यापैकी म्हणजे डॉक्टर राधाकृष्णन सर. मग इन्सॅट प्रोग्राम सुरू झाले, IRS रिमोट सेन्सिंग, आणि मग त्यानंतर सगळ्यात मोठा प्रयोग किंवा मोठा प्रोजेक्ट, मोठी मोहीम, सर्वात मोठी माझ्या मताने इस्रोची म्हणजे चांद्रयान-1, ती त्यांच्या टेन्युअरमध्ये झाली. मी त्यांना IET इन्स्टिट्यूशन ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम इंजिनियर्स दिल्लीला भेटले होते. त्यांना IETचा फेलोशिप मिळालेलं होतं. नेक्स्ट लाईट्स ऑफ. हे डॉक्टर किरण कुमार सर, फॉर्मर चेअरमन इस्रो, चांद्रयान-2 आणि मंगलयानच्या वेळेला चेअरमन होते. नेक्स्ट मिशन मंगल सिनेमा चित्रपट पण आला होता, त्यामुळे खूप लोकांना कळलं की नक्की काय केलं आपण भारताने. तर चांद्रयान-1 नंतर खरा टर्निंग पॉईंट होता किंवा गेम चेंजर होता इस्रोसाठी. आणि त्यानंतरचं सगळ्यात मोठं यश म्हणजे मिशन मंगल और मंगलयान म्हणजे मार्स ऑर्बिटर मिशन. आपण फक्त ऑर्बिटर पाठवलेला आहे, मंगळ ग्रहाच्या वरती असा नाही पाठवला, अजून त्याच्या भोवती फिरतोय हा. आणि पुढच्या वर्षी मंगलयान-2 मोहीम होणार आहे. जशी चांद्रयान-1 नंतर चांद्रयान-2 आणि चांद्रयान-3 झाली, तशी आता मंगलयान-2 आणि 3 होणार आहेत. नेक्स्ट त्यावेळेचे माझे TV इंटरव्ह्यू म्हणजे एका स्क्रीनवर मिशन कंट्रोल म्हणजे सतीश धवन सेंटरला, आणि इथे मी TV वर एकदा श्री मोदीजी होते स्क्रीनवर आणि इथे मी. नेक्स्ट हे आहे चांद्रयान-3 आणि त्यानंतर हे लँडर हा दिसतो वरती, त्याचं फॅब्रिकेशन चालू आहे. आणि खाली जे दिसतात ते काळे असे फनेल सारखे ते थ्रस्टर्स, आणि 4 पायावर हा लँड झाला चांद्रयान-3. म्हणजे चंद्रावर दक्षिण ध्रुवाजवळ अलगदपणे हा उतरला. तर हे आहे चांद्रयान-3. नेक्स्ट तर हा विक्रम लँडर. चांद्रयान-2 मोहीम ही सक्सेसफुल झाली नाही. खरं तर चांद्रयान-1ला कसं यश मिळालं तर सांगते. तो होता पहिला चांद्रयान-1 वॉज मून इम्पॅक्ट प्रोब,
म्हणजे तो प्रोब असा पहिल्या अटेम्प्टमध्येच पहिल्या झटक्यातच यश मिळालं आणि तो एंट्री करून चंद्रावर असा खाली टाकला गेला. म्हणजे असं त्याचं काम तसंच होतं, कार्य असं की तो खाली फेकला आणि आपण खाली दगड टाकल्यावर माती येते ना, उडते थोडी, किंवा पाणी असेल तर चिखल उडतो. तसं तिथे ती एक्सपेरिमेंट किंवा तो प्रयोग होता, पाणी आहे का चंद्रावर, हा अभ्यास करायचा होता. आणि कसं यश मिळालं, चांद्रयान-1ला मून इम्पॅक्ट प्रोबला थोडी माती किंवा मून सॉइल म्हणतात, म्हणजे मून रेगॉलिथ टेक्निकली, तर थोडी माती आणि दगड असे थोडे छोटे छोटे उडाले आणि मून इम्पॅक्ट प्रोबचा इम्पॅक्ट असा झाला की तो असं थोडं पाणी म्हणजे वॉटर ड्रॉप्स, असं पाणी समुद्र महासागर नाही आहे चंद्रावर, पण थोडं पाणी उडाल्यावर त्याचा H2O मॉलिक्यूल म्हणजे पाणी आणि OH हायड्रॉक्सिल मॉलिक्यूल याचा शोध लावला. आणि हे क्रेडिट जातं, हे श्रेय जातं चांद्रयान-1ला, डिस्कव्हरी ऑफ वॉटर ऑन मून. आणि खरं तर ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि जगाला आपण दाखवून दिलं की इस्रो कशी मोठी स्पेस एजन्सी आहे. वी आर वर्ल्ड लीडर्स. आणि डॉक्टर साराभाई पूर्वी काय म्हणाले होते, वी डू नॉट वॉन्ट टू कॉम्पीट विथ रशिया और अमेरिका, म्हणजे त्यांचं नाव नाही घेतलं, पण वी डू नॉट वॉन्ट टू कॉम्पीट विथ सुपर पॉवर्स. त्यांच्याबरोबर आम्हाला स्पर्धा करायची नाही आहे, पण आम्हाला भारतातल्या लोकांचं आयुष्य कसं छान कम्फर्टेबल करता येईल, म्हणजे शेतकऱ्यांना आणि फिशरमॅन, फार्मर्स आणि सगळ्या कॉमन मॅनला याचा फायदा झाला पाहिजे. टेलिमेडिसिन म्हणजे आज आपण बघतो, तुम्ही व्हॉट्सअपवर परवाच पाहिला असेल एक व्हिडिओ, की एक डॉक्टर मुंबईमध्ये बसून सर्जरी करतात किंवा दिल्लीमध्ये बसून, आणि तो पेशंट आहे दुसऱ्याच ठिकाणी आणि डिस्टन्स मोडवर. दिस इज टेलिमेडिसिन. टेली म्हणजे डिस्टन्स मेडिसिन. आणि कोरोना पिरियडमध्ये म्हणजे लॉकडाऊनमध्ये आपण पाहिलं मुलांची शाळा कशी होती, डिस्टन्स मोडमध्ये, म्हणजे घरी बसून त्यांची ऑनलाईन शाळा होती. हे सगळं योगदान आहे टेलिकम्युनिकेशनमुळे, इस्रोमुळे हे झालेलं आहे, हे शक्य झालेलं आहे. तर हे सगळे बाय प्रॉडक्ट्स किंवा स्पेसच्या ॲप्लिकेशन्स आहेत. तर डॉक्टर साराभाई, विक्रम साराभाई हेच म्हणायचे की आम्हाला आमच्या भारतीय लोकांचं आयुष्य छान म्हणजे कम्फर्टेबल झालं पाहिजे. शेतकऱ्यांना आणि कृषी क्षेत्रात सगळ्यात मोठं त्यांचा टार्गेट होता की फार्मिंग, म्हणजे आता पण येत आहेत असे ॲप्स येत आहेत की उपग्रह आहे तो त्यांचे तिथे दाखवतो की पाऊस पडणार आहे का, किंवा काही जण आता ड्रोन्स वापरून फर्टिलायझर्स आपण शिंपडतो, पाणी आर्टिफिशियल रेन, कृत्रिम पद्धतीने पाऊस, किंवा हे सगळं महागडं आहे, पण हे सगळे ॲप्लिकेशन्स आता शक्य आहेत, हे सगळे स्पेस इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजीमुळे. तर स्पेस ही फील्ड अशी आहे की देशाचं सगळ्यात मोठं योगदान काय असतं तर ते, आणि हाऊ पॉवरफुल वी आर, हाऊ म्हणजे किती महाशक्तिशाली आहोत आपण, हे स्पेस टेक्नॉलॉजीमुळे कळून येतं. किंवा न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी, परमाणू किंवा अणुशक्ती, या सगळ्या गोष्टींमुळे आता, आणि भारत खरंच आता नंबर 3 किंवा 4 पोझिशनवर आहे. तर कलाम सरांचं स्वप्न होतं की भारत सुपर पॉवर होणार, आणि ते होणारच आहे. पुढच्या 3 ते 5 वर्षांमध्ये वी आर गोइंग टू बी नंबर 1 इन टर्म्स ऑफ स्पेस टेक्नॉलॉजी. आणि स्पेसमुळे ऑटोमोबाईल आणि इतर सगळी इंडस्ट्री आणि न्यूक्लिअर पॉवरमुळे आता वीज आणि हे सगळी आपल्याला इलेक्ट्रिसिटी येते हायडल पॉवरमुळे, पण आता येणाऱ्या काळात वेगवेगळ्या क्षेत्रातून म्हणजे अनकन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेसमुळे. आणि हे सगळं खरं क्रेडिट जातं ते डॉक्टर होमी भाभा आणि डॉक्टर साराभाईंना. आणि त्यांनी तयार केलेली एक पिढी म्हणजे जे सायंटिस्ट, इंजिनियर्स, आणि मी अनेक जणांना भेटली आहे आजपर्यंत. आणि माझे गुरु होते डॉक्टर शंकरराव गोवारीकर सर, त्यांच्याबरोबर मला काम करायची संधी मिळाली. त्यांच्याबरोबर मी अनेक ठिकाणी त्यांचे टॉक्स असायचे, मी त्यांच्याबरोबर जायचे, मी असे त्यांचे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन करून द्यायचे. आणि तसेच त्यांचे डॉक्टर शंकरराव गोवारीकर सरांचे भाऊ म्हणजे डॉक्टर वसंतराव गोवारीकर सर, आणि तसेच डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर सर आयुकामध्ये. म्हणजे मी असं या अशा महान
शास्त्रज्ञांबरोबर थोडं का असेना काम केलेलं आहे. डॉक्टर कलाम सरांचा टायफॅक प्रोजेक्ट आणि एक्सप्लोरेटरीला ते आले होते पुण्याला, तेव्हा मी एकदाच भेटली आहे, पण इट वॉज अ वन्स इन अ लाईफ टाईम एक्सपिरियन्स. सगळ्यात मोठी प्रेरणा मिळते मला ते हे असे शास्त्रज्ञ किंवा रिअल लाईफ हिरोज माझ्यासाठी हेच आहेत. तर माझी चांगली म्हणजे मी म्हणते माय लक आणि माझं सौभाग्य आहे की अशा थोर शास्त्रज्ञांबरोबर मला काम करता आलं. अनेक जणांना मी भेटली आहे आजपर्यंत. तर विक्रम साराबाईंचंच नाव दिलं विक्रम लँडरला आणि चांद्रयान-2 सक्सेसफुली लँड झाला नाही, पण आपण काय केलं, लगेच चांद्रयान-3ची तयारी सुरुवात केली आणि जी चूक आधी केलेली ती दुरुस्ती करून त्याची मग आपण चांद्रयान-3 लँडर बनवला, जो 4 पायांवर असा बरोबर अलगद लँड झाला चंद्राच्या दक्षिण ध्रुव म्हणजे साऊथ पोलवर. आणि साऊथ पोल का, तर तिथे असं म्हणतात की परमनंटली शॅडोड म्हणजे सूर्याचा प्रकाश कधीच मिळालेला नाहीये चंद्राच्या त्या भागाला दक्षिण ध्रुवाकडे, आणि तिथे बर्फ आहे किंवा पाणी, वॉटर, आईस. तर तिथे आपण पुढे येणाऱ्या काळात चांद्रयान-4 आणि मग जेव्हा माणूस लँड होईल म्हणजे इंडियन ॲस्ट्रॉनॉट अंतराळवीर आपला भारतीय जेव्हा तिथे जाईल उतरेल तेव्हा आपल्याला एक बेस मिळेल. आणि या चांद्रयान-3च्या सक्सेसमुळे यश मिळालं, त्यामुळे आता नासा पण पुढची तयारी करत आहेत. आता ते आर्टेमिस मिशन पाठवतात, म्हणजे चंद्रावर अपोलो मिशन पाठवले होते नासाने आणि आता आर्टेमिस पाठवणार, म्हणजे पहिली महिला अंतराळवीर उतरणार आहे चंद्रावर. आणि फर्स्ट मॅन ऑफ कलर म्हणजे तो भारतीय पण असेल नाहीतर ब्लॅक आणि इंडियन असं म्हणतात. म्हणजे अशी ही तयारी सुरू आहे आणि नासाला देखील भारताची मदत घ्यायला लागते. इथे बघा म्हणजे आपली टेक्नॉलॉजी किती पुढे गेलेली आहे आता. नेक्स्ट, तर चांद्रयान-3चा हा विक्रम लँडर जेव्हा दक्षिण ध्रुवाजवळ अलगदपणे उतरला होता आणि मग तो उतरल्यानंतर सेटल झाला, मग त्याचे सोलार पॅनल्स उघडले, अनफल म्हणतात असे उघडले. हे सगळं ऑटोमॅटिक असतं आणि कम्प्युटराइज. नंतर मॅन मशीन कॉम्बिनेशन असतं तर माणसाचा कंट्रोल संपतो आणि तिथे कम्प्युटर टेक ओव्हर करतो आणि AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स. मग ते सोलार पॅनल उघडले आणि मग सूर्याचा प्रकाश पडल्यावर त्याला पॉवर मिळते, म्हणजे ऊर्जा मिळते, एनर्जी मिळते आणि मग सोलार पॉवरमुळे ते दार उघडलं, दरवाजा उघडला आणि मग तो प्रज्ञान रोवर खाली असा रॅम्पवरून घसरगुंडी जशी असते तसा उतरला आणि त्यांनी तिथे प्रयोग केले. म्हणजे ही फक्त टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेशन नव्हती, म्हणजे फक्त भारताला आपलं विज्ञान आणि तंत्रज्ञान किती पुढे गेलं आहे हे दाखवायचं नव्हतं, आपल्याला अजून काही गोष्टी सिद्ध करायच्या होत्या. तर प्रयोग आहेत. चांद्रयानच्या विक्रम लँडरचे 4 आणि त्याचे प्रज्ञानचे 3 असे पेलोड म्हणजे प्रयोग होते आणि ते सगळे सक्सेसफुली केले आपण. आता इथे दिसतो ग्रे रंग असा चंद्राचा खरं तर असा रंग आहे, माती आहे, पाणी असं दिसत नाही पृथ्वीवर आहे तसं, पण ड्रॉप्स आता आपण शोध लावलेला आहे, वी हॅव डिस्कवर्ड वॉटर, पण थोडे थोडे असे मॉलिक्युल्स आहेत आणि दगड आहेत, खड्डे आहेत, दरी आहे म्हणजे क्रेटर्स म्हणतो आपण, डोंगर आहेत. आणि म्हणूनच इथून आपण चंद्राकडे बघतो तेव्हा आपल्याला डाग दिसतात. ते काय आहेत तर खरं तर डोंगर आणि दरी असे. मग सूर्याचा प्रकाश पडतो तसा त्याप्रमाणे म्हणजे आपल्याला पौर्णिमेला फुल मून दिसतो आणि अमावस्याला काहीच दिसत नाही. मग चंद्रग्रहण मागच्या महिन्यात झाल्यावर लाल रंगाचा म्हणजे रक्त, ब्लड मून, रक्तचंद्र असा दिसला. तर खरा तर तोच रंग आहे, पण इथून आपल्याला वेगवेगळे प्रकार दिसतात. आणि म्हणूनच कितीतरी कवी, पोएट्स, लिरिसिस्ट, हिंदी गाणी आहेत, मराठी पण किती छान गाणी आणि कविता लिहिलेल्या आहेत. तर ही प्रेरणा आहे मोठी. पण चंद्र हा पृथ्वीचा एक भागच आहे. पूर्वी असं म्हणतात की जेव्हा हे निर्माण झालं सगळं म्हणजे आपली सोलार सिस्टम, त्यावेळेला एक पृथ्वीच्याच पोटातून एक तुकडा बाहेर पडला, स्पेस रॉक म्हणतात, आणि मग तो गोल हळूहळू झाला आणि पृथ्वीच्या कक्षेत मग तो ऑर्बिट करायला लागला आणि हा आपला पृथ्वीचा नॅचरल सॅटेलाइट किंवा उपग्रह आहे. आणि
अर्थ मून ही एक सिस्टम आहे आणि टायडली लॉक्ड म्हणजे आपल्याला भरती ओहोटी हे सगळे प्रकार ही कशामुळे होतं तर चंद्राचा पण इफेक्ट म्हणजे प्रभाव आहे पृथ्वीवर आणि पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण तर आहेच. तर हे सगळी ही अगदी इंटरेस्टिंग आणि शास्त्रज्ञांना खूप वेगळा इंटरेस्ट आहे. ही माती कशी आहे मॉर्फॉलॉजी म्हणतात किंवा टायटॅनियम आहे लोखंड आहे तिथे धातू आहेत काय एलिमेंट्स आहेत तिथे. आणि नंतर येणाऱ्या काळात चांद्रयान 4 मोहीम झाल्यावर तिथे आपण रोवर किंवा बग्गी पाठवणार आहोत. मग चांद्रयान 5 मध्ये अंतराळवीर जाईल. मग तिथे तेच जातील माणूस जेव्हा जाईल तेव्हा त्यांना तिथे जेवण आणि ऊर्जा आणि या सगळ्या बेसिक ज्या गोष्टी पाणी वगैरे किंवा कृत्रिम पद्धतीने ग्रॅव्हिटेशन किंवा वातावरण तयार करून माणसाला तिथे राहता येईल का. तर खरं तर हे शक्य नाही आहे. म्हणजे चंद्र छान सुंदर इथून दृश्य दिसलं तरी एन्व्हायरमेंट इज हॉस्टाईल आणि तिथे वातावरण नाहीच आहे. तिथे पृथ्वीवर जसं वादळ वारा आणि असे हे सगळे वातावरण आहे आपलं म्हणून हे सगळे एक्सपिरियन्स आपल्याला मिळतात. तिथे काहीच नाही आहे. आजही तो चंद्रावरचा अमेरिकेचा फ्लॅग झेंडा आणि असे अनेक देशांनी सोडून तिथे आलोय आपण. कोणीच परत जाऊन घेऊन आले नाहीत. त्यामुळे चंद्रावर आत्तापर्यंत 12 ॲस्ट्रॉनॉट जाऊन आलेले आहेत अंतराळवीर अमेरिकेचेच सगळे आणि नंतर आता आपले भारतीय जाणार आहेत. आणि तिथे असे रोवर्स आणि लँडर आपण ठेवून आलो आणि इथून बघा तिथे निळा दृश्य दिसतो निळा रंग तो काय आहे ग्रह म्हणजे पृथ्वी. स्पेसमध्ये अवकाशात गेल्यावर पृथ्वी निळी दिसते. इथून आपल्याला मंगळाकडे बघितलं तर मंगळ लाल रंगाचा दिसतो कारण तिथे आयन ऑक्साईड आणि म्हणून माणसाला आता तिथे फाउंड्री आणि इंडस्ट्री सुरू करायची आहे. तर असे आपल्याला अनेक गोष्टींचे शोध लावायचे आहेत. नेक्स्ट क्लिक करा तिथे तो व्हिडिओ आहे तो झाला चालू तर बघूया. नाही आधीच्या इथे खरं तर हा व्हिडिओ आहे. तर आता कम्पॅटिबिलिटीमुळे कधी कधी तो रन होत नाही बहुतेक. हा एक चांद्रयान 3चं कसं लँडिंग झालं होतं तो एक व्हिडिओ होता पण नंतर एक दुसरा व्हिडिओ बघूया आपण. तर नेक्स्ट डॉक्टर सोमनाथ सर चेअरमन असताना इस्रोचे चेअरमन असताना चांद्रयान 3 मोहीम झाली आणि आता इस्रोचे सध्याचे चेअरमन आहेत डॉक्टर व्ही नारायणन आणि हे एक शास्त्रज्ञ आहेत. त्यांच्या हाताखाली आता ट्रेनिंग चालली आहे ती गगनयान मोहीम होणार आहे भारताची. आता आपलं स्वतःचं अंतरिक्ष स्थानक भारतीय अंतरिक्ष स्थानक म्हणजे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन ही आंतरराष्ट्रीय आहे मोहीम ISS इंटरनॅशनल स्पेस स्टेशन. पण आता भारताची म्हणजे इस्रोची एक येणार आहे मोहीम म्हणजे गगनयान. नेक्स्ट आणि अजून भारताचे बरेच काय काय नाविक म्हणजे आपली स्वतःचं गुगल आहे आणि GPS म्हणजे आपण आत्तापर्यंत अमेरिकेच्या गुगल आणि GPS वर मॅप्स आणि लोकेशनवर अवलंबून राहत होतो. आता आपल्याकडे स्वतःचं नाविक आहे. नेक्स्ट आणि आधीच ऑपरेशन सिंदूरच्या वेळेला तुम्ही पाहिलं असेल तर हे यश कसं मिळालं भारताला तर हे होतं इंडियन आर्मी नेव्ही एअरफोर्स डिफेन्सची सगळी टीम आणि DRDO डिफेन्स R&D ऑर्गनायझेशन आणि इस्रो या सगळ्या एजन्सीजचं मिळून हे इंटिग्रेटेड सक्सेस स्टोरी म्हणतो आपण. आपण काय केलं होतं जेव्हा अटॅक झाले पहलगाम आणि असे आपण खूप म्हणजे सहन केलं हे सगळं आणि आपल्या नेबरिंग म्हणजे पाकिस्तानच्याच एक जिथे जिथे त्यांचे सेंटर्स होते आणि टेररिस्ट काहीतरी बनवत होते बॉम्ब्स आणि असे तर आपण काय केलं ड्रोन अटॅक केले आणि ड्रोन्स हे कोण बनवतं तर DRDO कडे ही पॉवर आहे डिफेन्स R&D ऑर्गनायझेशन. आणि इस्रोचा काय रोल होता तर इस्रोचे उपग्रह म्हणजे सॅटेलाइटने एक्झॅक्ट लोकेशन सांगितले आपल्याला आपल्या शास्त्रज्ञांना आणि कुठे अटॅक करायचा म्हणून याला म्हणतात कॅलिब्रेटेड अटॅक. आणि असा आपण केला आणि बरोबर ते सेंटर्स आपण त्यांचे उद्ध्वस्त केले म्हणजे त्यांचे काही
ट्रेनिंग सेंटर्स होते किंवा असे, म्हणजे सिव्हिलियन्स आणि महिला आणि छोट्या मुलांना आपण कधीच नाही अटॅक करत आणि सुरुवात आपण करतच नाही, युद्ध छेडली नाही, कधीच आपण सुरुवात केली नाहीये. पण आपण जर असे काही अटॅक झाले तर वी हॅव टू बी रेडी, वॉर रेडी. आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर जे इस्रोचे सायंटिस्ट होते, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनमध्ये स्पेस सायंटिस्ट होते, त्यांनी इस्रो सोडून नंतर DRDO जॉईन केली आणि मिसाईल मॅन ऑफ इंडिया त्यांना म्हणतो आपण. आणि कलाम सरांच्यामुळे त्यांची विजन अशी होती की ही सेड वी डोंट वॉन्ट टू डू डिस्ट्रक्शन, मास डिस्ट्रक्शन, म्हणजे वॉरफेअर किंवा युद्ध आपल्याला सुरू करायचीच नाहीये, पण आपण युद्धासाठी सज्ज आहोत आता. का तर टेक्नॉलॉजी ही पाहिजे आपल्याकडे. म्हणजे शेजारचे देश आहेत ते घाबरून असतात आणि त्यांनी जर कधी केली अटॅक तर आपल्याला पण काउंटर अटॅक करता आला पाहिजे. आणि म्हणूनच डॉक्टर APJ कलाम सरांना मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणतो आपण. अग्नी, पृथ्वी, नाग आणि असे अनेक प्रकारचे मिसाईल्स जे आता आपण भारत म्हणजे DRDO बनवते, जसे इस्रो पण आता मी म्हणाले तसे आत्मनिर्भर भारत आणि संपूर्ण स्वदेशी आपण कॉम्पोनंट्सचे आपण काहीच इम्पोर्टेड पार्ट्स आता घेत नाही, पूर्वी घ्यायचो पण आता सगळे बनवतो आपण. एंड टू एंड मिशन्स भारतात बनवलेले आहेत. तसंच आपण परमाणु म्हणजे सिनेमामध्ये पाहिलं असेल तर पोखरणची चाचणी केली आणि मग आता डिफेन्सला पण आपण गेल्या काही वर्षांमध्ये आपण खूप ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी, सुपरसॉनिक, हायपरसॉनिक असे मिसाईल्स केलेले आहेत. तर एक गोष्ट मला सांगायची आहे आता की रॉकेट म्हणजे काय असतं, तर हे यान असतं किंवा इट इज ए स्पेस व्हेकल. तर स्पेस टेक्नॉलॉजी इस्रोमध्ये आपण रॉकेट्स बनवतो, PSLV, GSLV असे रॉकेट. आणि ते रॉकेट सगळ्यात वरच्या भागात पेलोड जे असतात म्हणजे उपग्रह किंवा चांद्रयानचं ते स्पेसक्राफ्ट म्हणजे विक्रम लँडर किंवा मंगलयान असा तो सगळ्यात वरचा मजला असतो. खरं तर पहिले लॉन्चिंगच्या नंतर प्रक्षेपण झाल्यावर पाण्यात पडतात पार्ट्स आणि त्याचे बूस्टर्स आणि इंधन दिल्यानंतर फर्स्ट, सेकंड, थर्ड स्टेज. आणि रॉकेट इन स्पेस टेक्नॉलॉजी इज फॉर पीसफुल पर्पज, म्हणजे ॲप्लिकेशन त्याचे असे असतात. आपण ती टेक्नॉलॉजी म्हणजे स्पेससाठी वापरतो. आणि मिसाईल्स हे जे आहेत डिफेन्ससाठी आपण संरक्षणासाठी बनवतो ते असतात मास डिस्ट्रक्शनसाठी. आणि रॉकेट आणि मिसाईलमध्ये जास्ती फरक नाहीच आहे खरं तर. ॲप्लिकेशन त्याचे असे आहेत की मिसाईल इज मेंट फॉर वॉरफेअर, युद्ध किंवा मास डिस्ट्रक्शन. जर आपण परमाणु म्हणजे एक किंवा बॉम्ब किंवा मिसाईल अटॅक करतो तेव्हा तिथे जाऊन तो उद्ध्वस्त करतो, म्हणजे कॅलिब्रेटेड त्याला टार्गेट दिलेला असतो. आणि आजकाल सगळे मॉडर्न कम्प्युटराइज्ड आहेत मिसाईल. आणि मग त्या ठिकाणी त्याला जिथे सोडतो टार्गेट असतो ॲक्वायर केल्यानंतर तो लँड टू एअर किंवा विमानाला उडवेल किंवा जमिनीवर टाकला तर तिथे बॉम्ब स्फोट होईल. तर असे त्याचे ॲप्लिकेशन्स असतात. दे आर फॉर मास डिस्ट्रक्शन ऑर फॉर वॉरफेअर. म्हणजे या दोन गोष्टी खरं तर खूप सिमिलर आहेत पण त्याचे ॲप्लिकेशन्स वेगळे आहेत. स्पेसचे फॉर पीसफुल पर्पज आणि हे वॉरफेअरसाठी. तर ऑपरेशन सिंदूर हा एक सगळ्यात मोठं हे एक्झाम्पल आहे, मोठं उदाहरण आहे की वी डिड बोथ. वी अचीव्ड म्हणजे स्पेसची सुप्रेमसी, डिफेन्स, DRDO म्हणजे इस्रो आणि DRDO यांचं सगळ्या एजन्सीजचं मिळून यश आहे. आणि इंडियन एअरफोर्स, कारण विमानं आपली आहेत रफायल आणि असे, आणि आता मिग्स तर पहिल्यापासून आहेत, आपले कॉम्बॅट किंवा फायटर प्लेन्स आहेत इंडियन एअरफोर्सचे. आणि आर्मी, नेव्ही, एअरफोर्स हे सगळे एजन्सीज होते इथे इन्वॉल्ड अँड ऑल्सो इस्रो अँड DRDO. आणि म्हणूनच ऑपरेशन सिंदूरला यश मिळालं. आणि त्यानंतर अजून काही पुढे झालं असतं पण हे सगळं थांबलं. आता ट्रम्प म्हणतात सगळं क्रेडिट त्यांना जातं, पण असं नाही आहे. आपण तिथे थांबवली गोष्ट, पण पुढची तयारी सुरू झालेली आहे. आता आम्ही माझे विद्यार्थी दोन्ही स्पेस सेक्टरमध्ये पण आहेत, डिफेन्समध्ये पण आहेत. आता इतकी बीफ अप म्हणतात म्हणजे टेक्नॉलॉजी वाढत चालली आहे. आणि डिमांड ड्रोन्स, माझ्या काही विद्यार्थ्यांनी आता ड्रोन्स तयार केलेले आहेत.
तर हे ड्रोन अटॅक आपण केले, त्यामुळे आता त्याची पॉप्युलॅरिटी वाढली. पूर्वी फक्त म्हणजे अजूनही करतात व्हिडिओग्राफ्स आणि लग्नाच्या किंवा रिसेप्शनमध्ये व्हिडिओ काढायचे वगैरे, पण इट इज मोर दॅन दॅट. म्हणजे आजकाल ड्रोन्सची खूप टेक्नॉलॉजी आणि अनेक त्याचे ॲप्लिकेशन्स वाढलेले आहेत आणि येणाऱ्या काळात वाढणार आहेत. नेक्स्ट हे काही चित्र दिसत नाही आहे तिथे. कधी कधी ते कम्पॅटेबल नसतात. म्हणजे माझ्या कम्प्युटरवर हे दिसत होते, पण ब्लँक ठीक आहे, हरकत नाही. नंतर मी एक व्हिडिओ दाखवते. तर हे आहेत पद्मश्री डॉक्टर प्रमोद काळे सर. 85 वय आहे, आजही ते काम करतात. ही वॉज सिलेक्टेड बाय डॉक्टर साराभाई इन द फर्स्ट मिशन. आणि आज आपलं श्रीहरिकोटामध्ये लॉन्चिंग जिथून होतं तिथे ती साईट निवडली, ती डॉक्टर प्रमोद काळे सर आणि डॉक्टर कलाम सर, डॉक्टर प्रोफेसर UR राव, या 3-4 जणांच्या टीमने हे एक निवडलेले साईट्स आहेत. थिरुवनंतपुरममध्ये विक्रम साराभाई स्पेस सेंटर आहे. श्रीहरिकोटामध्ये शार म्हणजे सतीश धवन लॉन्चिंग सेंटर, लॉन्च पॅड आहेत. हे सगळं काम त्यांचं. आणि आजही त्यांना बोलावतात इस्रोमध्ये. आणि ते माझे गाईड आहेतच आणि माझ्या काही स्टुडंट्सचे पण गाईड आहेत. कारण माझे अनेक स्टुडंट्स आता नासामध्ये आहेत, युरोपियन स्पेस एजन्सी, पण ही झाली ब्रेन ड्रेन. पण आता अनेक विद्यार्थी माझे इंटरनॅशनल स्पेस युनिव्हर्सिटीमध्ये पण शिकत आहेत, मास्टर्स PhD, पण ते 1-2 वर्षानंतर भारतात येणार आहेत. कारण माझे काही स्टुडंट्स आता इस्रोमध्ये आहेत, DRDOमध्ये आहेत आणि स्पेस स्टार्टअप्स स्वतःच्याच कंपनी सुरू करतात. म्हणजे इस्रोमध्ये निवड झाली नाही, गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहे, तर तिथे नाही झालं सिलेक्शन, तरी ते प्रायव्हेट सेक्टरमध्ये म्हणजे स्वतःचे स्पेस स्टार्टअप सुरू करून दे आर एंट्रप्रनर्स, म्हणजे स्पेस एंट्रप्रनर्स. नेक्स्ट, त्या फोटोमध्ये किरण पवार होता, तो माझा स्टुडंट आता न्यूझीलंडमध्ये आहे आणि पुढच्या वर्षी भारतात येणार आहे. तर मी अमेरिकेला माझी ट्रेनिंग झाली नासामध्ये आणि नासाच्या US स्पेस अँड रॉकेट सेंटर आणि मार्शल स्पेस फ्लाईट सेंटर हंट्सव्हिल अलाबामामध्ये मी जेव्हा एरोनॉटिकल इन्स्टिट्यूटमध्ये एव्हिओनिक्स आणि असे विषय शिकवत होते, तर त्यावेळेला मला कळलं होतं की नासामध्ये स्पेस एज्युकेटरसाठी म्हणजे माझ्यासारखे प्रोफेसर लेक्चरर्ससाठी पण असे कोर्सेस आहेत नासामध्ये. तर मी अप्लाय केलं होतं आणि मी माझे विषय शिकवत राहिले एरोनॉटिकल इन्स्टिट्यूटमध्ये. प्रिन्सिपल्स ऑफ फ्लाईट, वैमानिक शास्त्र, एरोनॉटिकल इंजिनिअरिंग, एव्हिओनिक्स हे जे माझे आवडते विषय आहेत. त्याच्या आधी मी काय करत होते, तर मी जेव्हा टीचिंग लाईनमध्ये आणि अकॅडमिक्स आणि रिसर्चमध्ये आले तेव्हा मी छोट्याशा लॅबॉरेटरीमध्ये काम करत होते. म्हणजे इस्रोचं मी सांगितलं तसं मॉडेस्ट बिगिनिंग, एकदम छोट्या स्केलने सुरुवात केली, तसं मी काम सुरू केलं होतं. इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स आणि इन्स्टिट्यूशन ऑफ इलेक्ट्रॉनिक्स टेलिकॉम इंजिनियर्स पुणे सेंटर. तर तिथे एका छोट्याशा लॅबमध्ये मी काम करायचे. तर मला काही जण म्हणायचे, तू इंजिनियर आहेस, तू काही डिप्लोमा किंवा ITI नाही आहेस किंवा तू लॅब इन्स्ट्रक्टर म्हणून का काम करतेस. पण मला तेच काम करायला आवडत होतं आणि मी अशी सुरुवात केली. आणि हे असे विषय इलेक्ट्रॉनिक्सचे शिकवत असताना त्यानंतर मला एरोनॉटिकल इन्स्टिट्यूटमध्ये शिकवायला बोलावलं. म्हणजे ग्राउंड लेवलला ही इन्स्टिट्यूट म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स लॅब होती. म्हणजे 0 किलोमीटर पृथ्वीपासून ॲट नो डिस्टन्स हाईट. आणि मग विमान म्हणजे वैमानिक शास्त्र किंवा विमान उडतं ते 40,000 फीट इन द अर्थ's ॲटमॉस्फिअर. तर वैमानिक शास्त्र आणि माझे हे आवडीचे विषय मी शिकवायला लागले होते. आणि खरं तर तिथे मी टेक ऑफ केला खरा माझ्या करिअरमध्ये. आणि मला आधी ग्रिप मिळत नव्हती, मग मला आवडीचे विषय हे होते पण संधी मिळत नव्हती काही वर्ष. पण मग मी एरोनॉटिकल इन्स्टिट्यूटमध्ये प्रिन्सिपल्स ऑफ फ्लाईट आणि एव्हिओनिक्स हा विषय इलेक्ट्रॉनिक्सचाच आहे पण एव्हिएशन इलेक्ट्रॉनिक्स. मग माझ्या काही कलिग्स म्हणत होत्या, नाही मॅनेजमेंटने असे विषय दिले, मला शिकवता आलं नाही तर मला पगार वाढ नाही किंवा मला काढून टाकतील. पण मी असं नाही, मी चॅलेंजेस ॲक्सेप्ट केले आणि मी एव्हिओनिक्स शिकवले विषय, एव्हिओनिक्स प्रिन्सिपल्स ऑफ फ्लाईट वगैरे. आणि तिथे असतानाही मी नासाचं ॲप्लिकेशन केलं होतं आणि मग मी ते विसरून गेले. म्हणजे त्या वर्षी मी सप्टेंबर-ऑक्टोबर अशीच याच वेळेला 2007मध्ये ॲप्लिकेशन दिलेलं. आणि 2008मध्ये म्हणजे 8 मार्च महिला दिनाच्या दिवशीच, महिला दिवस,
त्या दिवशी मला ईमेल आली नासाकडून, अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स मॅडम, तुमचं सिलेक्शन झालेलं आहे. तर सिलेक्शन कसं झालं तर एक छोटासा निबंध लिहिला आम्ही आणि त्याचा इतका इम्पॅक्ट पडतो की 200-300 शब्दाच्या वर नसतो तो एसे किंवा निबंध. आणि एक पर्सनल इन्फॉर्मेशन, इथे जात धर्म आणि काही विचारत नाहीत. इनफॅक्ट मेल फिमेल काय जेंडर काहीच नाही, फक्त ॲप्लिकेशन माझं पहिलं गेलं आणि मग नंतर सिलेक्शन झाल्यानंतर सगळे डिटेल्स. म्हणजे असं नासाचं काम आहे आणि दे आर व्हेरी रिझल्ट ओरिएंटेड. एक मात्र आहे की बाकी जास्ती काही एक्स्ट्रा माहिती नाहीच. इंडियन नॅशनॅलिटी आहे, रेकॉर्ड चांगला आहे, या शिक्षिका आहेत आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान हेच विषय मी शिकवत होते. आणि मी मार्स आणि मंगळ आणि चंद्राचे असे टॉक्स, पॉप्युलर टॉक्स देत होते, पण त्यावेळेला मला काही व्हॅलिडेशन नव्हतं. तसेच कष्ट मी तेव्हा म्हणजे इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर 0 किलोमीटर मिळाले, म्हणजे मॉडेस्ट लॅबॉरेटरी प्रयोगशाळा, मग एव्हिओनिक्स, कॉकपिट, विमानातलं कॉकपिट आणि मग नासा. म्हणजे असा माझा प्रवास झाला अँड रिअली आय टूक ऑफ. मग देर वॉज नो लुकिंग बॅक. म्हणजे मी मगाशी सांगितलं तसं इस्रोच्यासाठी जशी चांद्रयान-1 मोहीम आहे गेम चेंजर, तशी माझ्या स्वतःसाठी पर्सनल अँड प्रोफेशनल माझ्या लाईफमध्ये, माझ्या आयुष्यात नासा इज द टर्निंग पॉईंट. आणि त्यानंतर व्हॅलिडेशन मिळालं की या नासाच्या स्पेस एज्युकेटर आहेत. नासाचं हे एक ब्रँड नेम आहे. नासा इज अ बिग नेम, प्रीमियर स्पेस एजन्सी, बिलियन्स ऑफ डॉलर्स त्यांची सगळ्यात मोठी बजेट. म्हणजे जरी रशिया पायोनियर असली तरी अमेरिका इज टुडे द लीडर इन स्पेस टेक्नॉलॉजी. नासाने आजपर्यंत सगळ्यात जास्त मोहीम केलेल्या आहेत, अनमॅन्ड आणि मॅन्ड व्हेकल्स आणि मिशन्स. त्यामुळे सगळ्यात मोठी नासाची मोहीम असेल तर ती अपोलो 11, म्हणजे माणूस चंद्रावर गेला. तर एका या इंटरनॅशनल स्पेस कॉन्फरन्सला मी ऑर्लँडो फ्लॉरिडाला गेले होते, तर तिथे मला नील आर्मस्ट्रॉंग, बज ऑल्ड्रिन, मायकल कॉलिन्स हे तिन्ही अंतराळवीर भेटले होते. आणि हे आहेत डॉक्टर बज ऑल्ड्रिन, म्हणजे सेकंड मॅन ऑन मून. आणि एक असा किस्सा आहे, म्हणजे कॉन्फरन्स हॉलमध्ये कोपऱ्यात असे डॉक्टर नील आर्मस्ट्रॉंग बसले होते. प्रोफेसर डॉक्टर नील आर्मस्ट्रॉंग, म्हणजे पहिला माणूस जो चंद्रावर जाऊन आला, पाऊल ठेवलं. तर ते एकदम कोणीतरी म्हणालं नील इज हिअर. नील म्हणजे तिथे काही सर, प्रोफेसर, डॉक्टर नील आर्मस्ट्रॉंग असं कोणी म्हणालं नाही. नील, आम्हाला वाटलं छोटा मुलगा कोण नील आहे, तर पाहिलं डॉक्टर नील आर्मस्ट्रॉंग. म्हणजे ते चंद्रावर जाऊन आले तेव्हा 40 वर्षाचे होते आणि मी भेटले तेव्हा 80 वर्षाचे. एक्झॅक्टली डबल एज. आणि वी वर नॉट इवन बॉर्न. म्हणजे अपोलो मिशनबद्दल मला फक्त माझे बाबा सांगायचे. त्यावेळेला TV नव्हता, रेडिओवर काही ऐकायचो आणि पुस्तकं, मासिक आणि मॅगझिन, म्हणजे वाचनालय जसं आहे खाली, तशा वातावरणात मी वाढली आहे. सो ओन्ली रीडिंग, दुसरं काहीच काम केलं नाही. आणि हे फक्त फोटो पाहिले होते यांचे आणि प्रत्यक्ष भेटायला संधी मिळाली. ही इज डॉक्टर नील आर्मस्ट्रॉंग. आज ते 95 वर्षाचे आहेत, आजही काम करतात. आणि ह्या फोटोमध्ये ही वॉज 81 इयर्स ओल्ड व्हेन आय मेट हिम. नेक्स्ट, त्यांना वाढदिवसाला पण मी शुभेच्छा असं विश करत असते. आणि असे रिअल लाईफ हिरोजना मी भेटली आहे. तर हे आहेत कॉस्मोनॉट राकेश शर्मा सर, इंडियन एअरफोर्स टेस्ट पायलट आणि भारताचे पहिले अंतराळवीर, जे इंडो रशियन मिशनमधून, सल्यूट मिशनमधून स्पेसमध्ये जाऊन आले. ते इथे 40 वर्षाचेच होते. नेक्स्ट, आणि मी नेहमीच भेटत असते. ते NDA पुणे, नॅशनल डिफेन्स अकॅडमी पुणेचे, म्हणजे अकॅडमीमधले, आणि इंडियन एअरफोर्स ट्रेनिंग वगैरे. ही इज कॉस्मोनॉट राकेश शर्मा सर. ते जेव्हा जेव्हा पुण्याला येतात तेव्हा मला सांगतात, लीनाजी आय मीन पुणे. मग मी त्यांना भेटून येते. त्यांच्या वाढदिवसाला पण मी विश करते. आणि तोच आवाज, आता दिसतात वेगळे, पण ते स्पेसमध्ये गेले होते तेव्हा श्रीमती इंदिरा गांधी मॅडम, प्राईम मिनिस्टर, देन प्राईम मिनिस्टर, त्यांनी विचारलं होतं, शर्माजी वहाँ से भारत कैसे दिखाई देता है? तर ते म्हणाले होते, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. मी जेव्हा फोन करते किंवा ते भेटतात तेव्हा तो आवाज तोच आहे. आता दिसतात वेगळे इथे.
ही 75+. नेक्स्ट. आता हा माझाच फोटोग्राफ आहे. आमची नासाची ही ट्रेनिंग काय होती तर थोडक्यात सांगते. इट इज स्पेस एज्युकेटर्स प्रोग्राम, नासा हनीवेल स्पेस एज्युकेटर्स प्रोग्राम. माझी निवड नासामध्ये झाली ती मी इंजिनियर आहे, शास्त्रज्ञ आहे म्हणून नाही, तर मी एक शिक्षिका आहे म्हणून झाली होती. आणि इथे त्या बाजूची मी आहे, म्हणजे डाव्या हाताने काम करते, मी लेफ्ट हँडेड आहे. ही जोडी इकडची. सो स्पेस मिशनमध्ये अंतराळवीर जेव्हा जातात स्पेसमध्ये, तर पूर्वीचे US चे प्रेसिडेंट होते रोनाल्ड रेगन, हॉलिवूड ॲक्टर होते, आणि मग गव्हर्नर ऑफ कॅलिफोर्निया, आणि मग US चे प्रेसिडेंट झाले होते. त्यांची विजन अशी होती, ते म्हणाले होते की जर 5 किंवा 7 जणांची क्र्यू असते, म्हणजे टीम ॲस्ट्रोनॉट्स अंतराळवीर सिलेक्ट होतात एका मोहिमेसाठी, तर इफ वन इज अ टीचर, ही और शी विल गो टू स्पेस अँड कम बॅक. म्हणजे अवकाशात जाऊन आल्यानंतर दे विल इन्स्पायर द यंग जनरेशन ऑफ फ्युचर सायंटिस्ट, इंजिनियर्स, ॲस्ट्रोनॉट्स. आणि म्हणून टीचर निवडायच्या. एक टीचर तरी एका मिशनमध्ये पाहिजेच, अशी त्यांची आयडिया किंवा विजन होती. आणि म्हणूनच नासानी ही नासा स्पेस एज्युकेटर्स प्रोग्राम हा सुरू केला होता. आणि माझी निवड झाली होती 2008मध्ये. तर मी सांगितलं तसं त्याप्रमाणे तो मी निबंध लिहिला, एक माझा पर्सनल बायोडेटा वगैरे पाठवला, आणि मी जे काय काम करत होते अनुभव म्हणजे बायोडेटा ब्रीफमध्ये पाठवला. मग त्यांच्या ज्युरी मेंबर्सने सिलेक्ट केलं मला, म्हणजे माझी निवड झाली. आणि 2008 8 मार्चला मला ईमेल आली. तर मी काही कलिग्सना किंवा माझ्या नातेवाईकांना, बिल्डिंगमधली मैत्रीण, आणि असं सांगितल्यावर काही जण म्हणाले हे काही फ्रॉड नाही आहे ना, नासाने तुला इन्व्हाइट केलं. आणि पुणे विद्यापीठात पण मी शिकवलं होतं, आणि बऱ्याच ठिकाणी माझा एक्सपिरियन्स होता. पण पुण्याच्या लोकांचं कसं आहे, बाहेरच्या लोकांनी तुम्हाला रेकग्निशन दिलं तर खूप मोठा मग हे मिळतो, मान मिळतो. आणि त्यानंतर मग मला पुणे विद्यापीठात पण बोलवत होते, अजून बोलवतात, मॅडम सत्कार करायचा आहे, तुमच्या हस्ते अवॉर्ड, तुम्ही शिकवायला या किंवा मेंटॉरिंग करा वगैरे. पण एकेकाळी मी शिकवायचे तिथे विद्यापीठात, पण माझ्या मेरिटने माझे गुरु डॉक्टर शंकरराव गोवारीकर सर बोर्ड ऑफ स्टडीजमध्ये होते, डॉक्टर नारळीकर सर व्हाईस चान्सलर होते, कुलगुरू, आणि हे पण डॉक्टर गोवारीकर सर, वसंतराव गोवारीकर सर. पण हे माझे गॉडफादर आहेत, माझे गुरु आहेत, म्हणून त्या वशिलाने मी कुठेच नाही गेले. मी माझ्या मेरिटने जिथे जायचे तिथे माझ्या मेरिटने. तर विद्यापीठात मी चांगला शिकवत होते सब्जेक्ट, आणि रिझल्ट तर 100% होता, पण मला परमनंट करत नव्हते. आणि म्हणूनच मी म्हणजे साईडलाईन करायचे. नंतर मला कळलं की कोणाचे तरी सबस्टिट्यूट म्हणून पण असा पण वापर केला, म्हणजे टॅलेंट आणि नॉलेज किंवा आपलं ज्ञान जे असतं. पण मग मी त्यावेळेला ठरवलं की मी वाट बघत बसणार नाही. पुढचे 6 महिने, 1 वर्ष 2 वर्ष वाट बघून झालेच नाही परमनंट, तर काय तिथेच राहीन मी. मग मी त्यावेळेला हा निर्णय घेतला आणि एव्हिएशनमध्ये आले. मग एरोनॉटिकल इन्स्टिट्यूटमध्ये एअरप्लेन्स आणि कॉकपिट, म्हणजे मला विमानं आवडतातच. माझा पहिला प्रवास म्हणजे माझी आई सांगते, आई आणि मामा आम्हाला, म्हणजे मी आणि माझी जुळी बहीण, आम्हाला बेळगाव टू बॉम्बे म्हणजे विमानातून नेलं होतं. तेव्हाचं तर काही आठवत नाही, पण पहिला प्रवासच असा. आणि लहानपणी विमानात प्रवास केल्यावर ती एक थ्रिल होती. त्यामुळे वैमानिक शास्त्र म्हणजे माझा आवडीचाच विषय आहे. विमान तर आजही मी प्रवास करताना, मी 17-20 तास अमेरिकेला जाताना नॉनस्टॉप, मला काही त्रास होत नाही, म्हणजे आवडतंच. मी थोडीफार लाईट फ्लाईंग पण केलेलं आहे, हॉबी म्हणजे विमान उडवायचं वगैरे, पण पहिल्यापासून आवड आहे. मग एरोनॉटिकल इन्स्टिट्यूटमध्ये शिकवायला लागले, तर म्हणजे माझं सौभाग्य की मी म्हणते आता देअर आय वॉज लक्की. पण आपण म्हणतो लक फॅक्टर हा असतो की नाही, पण माझ्या मताने, माझ्या याच्याप्रमाणे अनुभव माझा मी सांगते की हार्डवर्क, कष्ट करा आणि सातत्याने, म्हणजे मी ही चिकाटी माझी पर्सिवरन्स, माझे गुरु डॉक्टर शंकरराव गोवारीकर सर म्हणायचे, लीना हॅज दिस टेनॅसिटी, चिकाटी, पर्सिवरन्स, म्हणजे एक गोष्ट धरली की ती सोडत नाही, तो रिझल्ट मिळाल्याशिवाय सोडायचं नाही, गिवअप करायचं नाही. आणि म्हणूनच आता
मार्सच्या पर्सिवरन्स रोवरवर माझं नाव गेलं, नासाच्या एका चिपवर. म्हणजे पर्सिवरन्स म्हणजे मराठीत आपण चिकाटी म्हणतो तशी. तर हे मी सातत्याने करत राहिली आहे काम. आणि नासामध्ये निवड झाली त्यावेळेला माझ्या काही मैत्रिणी किंवा इवन नातेवाईक, म्हणजे पुण्याचे काही जण म्हणाले ही तर बेळगावहून आली, म्हणजे खरंच इतकी मोठी आहे की नाही. पण मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, टेलिकम्युनिकेशन आणि मास्टर्स आणि प्री डॉक्टरल माझा रिसर्च आहे तो एलियन्स म्हणजे परग्रहावर जीवसृष्टी आहे का, तो एक वेगळाच म्हणजे लोकांना खूप इंटरेस्टिंग वाटतो विषय, माझ्यासाठी पण आहेच, पण तो वेगळा. पण मी सातत्याने याच क्षेत्रात केलं काम. कारण मला जेव्हा कुठेतरी रिजेक्शन म्हणजे असं अपयश नाही मिळालं, पण वेळ लागत होता, ती ग्रीप येत नव्हती, पण मी सोडलं नाही हे. आणि नासामध्ये ट्रेनिंग झाली, म्हणजे निवड झाली माझी आणि ट्रेनिंग झाली. त्यानंतर म्हणजे आता सांगितलं सरांनी तसं, स्काय इज नॉट द लिमिट, स्पेस इज इन्फायनाईट. आपण म्हणतो अनंत ब्रह्मांड आहे, आणि खरंच इट इज इन्फायनाईट युनिवर्स अँड सो आर द ऑपॉर्च्युनिटीज. या क्षेत्रात संधी पण अशाच आहेत. नेक्स्ट. तर नासामध्ये ही ट्रेनिंग झाली माझी, तर त्याच्यामध्ये प्रोफेसर्स, नासाचेच सायंटिस्ट, इंजिनियर्स, शास्त्रज्ञ येऊन आम्हाला शिकवायचे. म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, एव्हिओनिक्स, मून लँडिंग, स्पेस मिशन्स असे सगळे विषय कव्हर केले होते. पण मिशन सिम्युलेशन पण होता. म्हणजे ॲस्ट्रॉनॉट ट्रेनिंग जी असते, खरे अंतराळवीर जातात, ती ही पहिली पायरी. म्हणून माझी मगाची ती स्पेस मिशन होती, पांढरा स्पेस सूट. आणि ही आहे लुनार सरफेस, म्हणजे चंद्रावर उतरल्यावर तिथे गुरुत्वाकर्षण 1/6 ग्रॅव्हिटी आहे, म्हणजे इथल्यापेक्षा कमी. इथे तुम्ही बसलेत सगळे, मी उभी आहे. आपण चंद्रावर गेलो तर वजन माझं इथे जर 60 किलोच्याहून कमी असेल, तर तिथे गेल्यावर 9 ते 10 किलो, म्हणजे इतकं लाईट वेट वाटतं. म्हणजे असं आपण उडतो, म्हणून त्याला कांगारू जंप किंवा मून वॉक म्हणतात. तर अशी माझी मून वॉक ट्रेनिंग झाली नासामध्ये. नेक्स्ट. आणि ही आहे यान जेव्हा पाण्यात उतरतं. आता तुम्ही मागच्या वर्षी म्हणजे याच मार्चमध्ये पाहिलं असेल तर सुनीता विलियम्स इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये गेल्या होत्या आणि 9 दिवसांची मोहीम होती. बोईंग स्टारलायनरची ही टेस्ट फ्लाईट. आणि बुच विल्मोर 60 वर्षाचे आणि सुनीता विलियम्स त्यावेळेला 59 होते. आता परवाच त्यांचा वाढदिवस झाला, 60. विचार करा, इतके अनुभवी हे अंतराळवीर आहेत. तर 9 दिवसांसाठी पाठवलं होतं आणि त्या मोहिमेला म्हणजे तिथे बिघाड झाला आणि थ्रस्टर्समध्ये हिलियम गॅस लीक व्हायला लागला. मग ही रिस्क होती. नासा म्हणाले आम्ही यांना अशी रिस्क घेऊन आणणार नाही, तिथे मध्येच स्फोट झाला तर काय होईल. हे सगळं सांगत नव्हते ते सोशल मीडियावर, कारण खूप मग पेटला असता विषय तो. तर 2 महिने लागतील, 3 महिने, 6, 8, 9 महिने मग राहिले हे 2 अंतराळवीर. तर इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये अनेक ॲस्ट्रॉनॉट ऑलरेडी आधी होते, नासाचे, रशियाचे, युरोपियन, आणि हे 2 ॲडिशनल म्हणजे बुच विल्मोर आणि सुनीता विलियम्स. तर सुनीता विलियम्सना का आणत नाही आहेत परत, असा हा विषय खूप पेटला होता. मग त्या बाबतीत खरंच इलॉन मस्क म्हणाले की स्पेसएक्सची त्यांच्या कंपनीचं यान म्हणजे ड्रॅगन कॅप्सूल स्पेसक्राफ्ट जाऊन डॉकिंग करून त्या अंतराळवीरांना परत आणणार. आणि तसंच झालं. 18 मार्च म्हणजे माझ्याच वाढदिवसाच्या दिवशी मला मोठं गिफ्ट मिळालं, कारण सुनीता विलियम्स या परत आल्या. तर हे पॅसिफिक ओशन म्हणजे प्रशांत महासागरमध्ये जनरली म्हणजे लॉन्चिंग होतं अमेरिकेत ईस्ट कोस्ट म्हणजे अटलांटिक कोस्ट केनेडी स्पेस सेंटरमधून, आणि यान उतरतं ते म्हणजे पाण्यात पडतं तेव्हा ते प्रशांत महासागर म्हणजे वेस्ट कोस्ट. तसं आपलं पण इस्रोचं सतीश धवन सेंटर किंवा श्रीहरिकोटा ईस्ट कोस्ट बे ऑफ बेंगॉल साईडला आहे. आणि आता आपले अंतराळवीर जेव्हा गगनयानमधून येतील ते अरेबियन सी त्या बाजूला लँड होतील. अशी थोडी ईस्ट अँड वेस्टचा हा एक भूगोलचा भाग आहे. आणि फ्युअल म्हणजे इंधन कसं वाचवायचं आणि असा त्यामध्ये अभ्यास आणि कॅल्क्युलेशन असतं. तर ही आमची मोहीम होती अंडर वॉटर रेस्क्यू ऑपरेशन. म्हणजे जसे हे 2 अंतराळवीर पॅसिफिक ओशनमध्ये स्प्लॅश डाऊन म्हणतात, पाण्यात उतरलं
अलगद त्याचे पॅराशूट उघडतात आणि मग त्यांना पाण्यातून बाहेर आणतात. 2 महिन्यापूर्वी इवन शुभांशु शुक्ला, ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे भारताचे आता अंतराळवीर किंवा गगनयात्री जे आहेत त्यांचं असंच, त्यांना तिथून पाण्यातून मग बाहेर आणतात स्ट्रेचरवरून. आता सुनीता विल्यम्स 9 महिने स्पेसमध्ये होत्या, मग त्यांना नंतर चालता पण येत नाही, कारण स्पेसमध्ये गेल्यावर आणि झिरो ग्रॅव्हिटी मध्ये स्पेस स्टेशनमध्ये पायाचा वापरच केला नाही, त्यामुळे त्यांना आल्यावर लगेच चालता येत नाही. तर पाण्यात हे यान उतरतं आणि मग त्यांना स्ट्रेचरवरून आणतात जमिनीवर आणि मग घरी नेतात. म्हणजे आधी क्वारंटाईन करतात 14 दिवस आणि मग फॅमिलीला भेटता येतं आणि अशी त्यांची प्रोसेस असते. मग लहान बाळासारखे परत रांगायला चालायला शिकतात. तर ही आमची अंडर वॉटर रेस्क्यू ऑपरेशन. मला पोहता येत नाही तरी मी आत आहे त्याच्यातून मला बाहेर आणलं. नेक्स्ट, तर स्पेस मिशन म्हणजे काय असते, जेव्हा सायंटिस्ट किंवा इंजिनियर्स, शास्त्रज्ञ इंजिनियर्सची निवड होते आणि मिशनला पाठवतो आपण त्यांना. मोहिमेला जाऊन आल्यावर त्यांना एक कार्य दिलेलं असतं, मिशन ऑब्जेक्टिव्ह. हा प्रयोग करायचा, हे एक्सपेरिमेंट करायचे आणि मग परत यायचं. तर कधी कधी अपघातात ते, म्हणजे कल्पना चावलाची जशी कोलंबिया डिझास्टर झाली, ते 7 ॲस्ट्रॉनॉट स्पेसमध्ये म्हणजे आकाशातच त्यांचं डिसइंटिग्रेट झालं कोलंबिया म्हणजे स्पेस शटल. तसे पण ॲक्सिडेंट होऊ शकतात. पण आता खूप प्रगती झालेली आहे आणि सुनीता विल्यम्सना परत आणलं ही खूप मोठी मोहीम होती. रेस्क्यू ऑपरेशन वॉज बिगर दॅन द लॉन्चिंग. आणि ही आमची मोहीम जी, म्हणजे माझी मिशन स्पेशालिस्ट, मी इथे मिशन इंजिनियर म्हणून काम केलं, म्हणजे एज्युकेटर असले तरी या मिशनमध्ये, कारण ही ट्रेनिंग इंटेन्सिव्ह होती 1.5-2 महिन्याची. पण ती सकाळी सुरू झाला, रात्रीच फ्री होतो आपण, म्हणजे काही थकवा नाही, काही नाही, वाटतच नाही. कारण आपल्या आवडीचं जेव्हा असतं, एक गोष्ट आवडीची गोष्ट किंवा आवडीचा विषय असतो आणि यू हॅव पॅशन फॉर इट, मग आपण सगळं विसरून जातो. तसं मला काहीच वाटलं नाही. आणि दरवेळेला मी अमेरिकेला जाते, मला व्हिसा मिळतो. त्यांना माहिती आहे की या जातात अमेरिकेला आणि परत येतात, त्यामुळे तिथे राहणार नाही आहेत परमनंटली, त्यामुळे व्हिसा पण मला लगेच मिळतो 10 वर्षांचा. आणि इमिग्रेशनला पण कधीच काही प्रॉब्लेम येत नाही. तर ही मोहीम होती मिशन सिम्युलेशन. तिथे स्टीव्ह बसलेले आहेत. आमची टीम इंटिग्रिटी होती. टीचर्स, अमेरिकन टीचर्सची निवड झाली आणि त्याच्यामध्ये एक भारतीय म्हणजे मी होते. खरं तर कधीतरी एखादेच एशियन्स, त्यामध्ये पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि असे कोणी नव्हते, भारतीय म्हणून. आणि जपानचे एक होते टीचर, इंग्लंडचे होते, एक लेडी टीचर होत्या, फ्रान्सच्या होत्या. असे फक्त टीचर्सचीच निवड झाली होती. नेक्स्ट. तर आधीची स्लाइड. हे एरोनॉटिकल इन्स्टिट्यूटमध्ये चॉपर आहे, हेलिकॉप्टर, आणि मी थोडंफार लाईट फ्लाईंग आणि एरो मॉडेलिंगपासून ते पॅराग्लायडिंग, पॅरासेलिंग आणि असे मी केलेले आहेत. नेक्स्ट, माझे विद्यार्थी, त्यांनी ड्रोन केला आहे, तो खाली दिसतो ना त्यांच्या हातात. तर साताऱ्याचाच आहे निनाद, आणि रिचल मुंबईची, पण MIT पुण्यात शिकले, इंजिनियर झाले. अवॉर्ड विनिंग प्रोजेक्ट आहे. MIT मध्ये असले तरी त्यांना त्या प्रोफेसर्सकडून काही जास्त म्हणजे मिळालं नाही गायडन्स. सो आय वॉज द गाईड. आणि बेस्ट अवॉर्ड म्हणजे बेस्ट प्रोजेक्ट अवॉर्ड मिळालं होतं. आणि हा दूरदर्शनचा इंटरव्ह्यू होता, तिथल्या मुंबई वरळी केंद्रमधला फोटोग्राफ आहे. नेक्स्ट, माझे स्टुडंट्स. आणि मी अनेक इन्स्टिट्यूशन्समध्ये शिकवलं, पण आज मी ॲस्ट्रो एज्यू पुणे माझी स्वतःची अकॅडमी आहे, म्हणजे स्टार्टअप आहे. आणि आम्ही काय करतो तर एज्युकेशनल ॲक्टिव्हिटीज, मग स्टार गेझिंग, म्हणजे रात्री ओव्हरनाईट, आता उल्कावर्षा किंवा ग्रहण आणि अशा वेळेला आम्ही बऱ्याच ठिकाणी पुण्याच्या आजूबाजूला जाऊन, साईट्सवर जाऊन अभ्यास करतो. नेक्स्ट, टेलिस्कोप, म्हणजे किरण आहे, आता न्यूझीलंडला असतो. नेक्स्ट, स्टार गेझिंग टीम. नेक्स्ट, डॉक्टर जयंत नारळीकर सरांबरोबर एकदा मला काम करायची संधी मिळाली होती. आणि
खरं तर लहानपणी मला बाबा माझे सांगायचे की आपण पण कोल्हापूरचे आणि नारळीकर सर त्यांचे रूट्स कोल्हापूरचे आणि मग ते केम्ब्रिजला शिकले, मग तिथे शिकवायचे पण आणि मग परत भारतात आल्यानंतर TIFR आणि मग आयुका म्हणजे इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी ॲस्ट्रोफिजिक्स पुण्यात म्हणजे पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्येच सुरू केलं. हे त्यांनीच सुरू केलं होतं आयुका. तर तिथे कधी कधी प्रोजेक्ट आणि मीच एकटी नाही तर माझे आता स्टुडंट्स पण लायगो वगैरे लायगोसारख्या प्रोजेक्टवर काम करतात. तर सरांना JVN सर म्हणजे नारळीकर सरांना अनेक वेळेला भेटून त्यांच्याबरोबर चर्चा करायला म्हणजे मला अशी संधी मिळायची. त्यामुळे माझं हे सौभाग्यच समजते मी. आणि लहानपणी आम्ही त्यांची पुस्तकं वाचलेली आहेत आणि ही वॉज अ पॉप्युलर स्पेस ॲस्ट्रॉनॉमी खगोलशास्त्राचे प्रोफेसर म्हणून. पण त्यांनी लिहिलेली पुस्तकं आणि TV शो आणि हे वाचून ऐकून आम्ही बघून लहानाचे मोठे झालो. तर टर्निंग पॉईंट वगैरे असे कार्यक्रम बघायचो. आणि हे डॉक्टर शंकरराव गोवारीकर सर न्यूक्लिअर फिजिसिस्ट, ते पण कोल्हापूरचेच आणि केम्ब्रिजमध्ये BSc MS आणि PhD केली. आणि ते इंडियन न्यूक्लिअर प्रोग्राम म्हणजे डॉक्टर होमी भाभांच्या प्रोजेक्टमध्ये काम केलं आणि अप्सरा न्यूक्लिअर प्रोग्राममध्ये पहिला त्यांचा प्रोजेक्ट होता. आणि त्यांचे PhD गाईड होते डॉक्टर होमी भाभा. आणि डॉक्टर भाभा, डॉक्टर गोवारीकर सर आणि मी त्यांची स्टुडंट विद्यार्थिनी. आणि आता माझे पुढची ही जनरेशन म्हणजे वी आर कंटिन्युईंग दिस लेगसी. नेक्स्ट आशुतोष गोवारीकर सरांचा पुतण्या आणि आम्ही लेफ्ट हँडर आहोत त्यामुळे स्वदेश लेफ्टी हँडशेक. तर स्वदेश सिनेमा काढला होता इथेच म्हणजे वाई आणि इथे मेणवलीला शूटिंग केलं होतं. तर बरेच जण मला विचारतात तुम्ही मॅडम नासाला 1 नाही 7 वेळेला जाऊन आलात मग इथे काय करतात म्हणजे अमेरिकेत का नाही सेटल झाले. तर मी नेहमी म्हणते की मी माझ्या जन्मभूमी मातृभूमी आणि कर्मभूमी माझी ही आहे. आय वर्क फॉर माय स्वदेश. हर कर्म अपना करेंगे ए वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए. तर स्वदेश चित्रपटातला कॅरेक्टर मोहन भार्गव आहे. तसंच मी माझ्या देशासाठी आणि माझ्या लोकांसाठी मी काम करते. अमेरिकेत शिक्षण घेतलं आणि दरवेळेला वेगवेगळे हायर अँड हायर बेंचमार्क असे मी सेट केले. 7 वेळेला जाऊन आले पण ॲडव्हान्स करत गेले तरी मी इथे येऊन आपल्या विद्यार्थ्यांना मी शिकवते. तर हे माझं आता कार्य किंवा ही माझी मोहीम आहे. माझ्या आयुष्यातली हीच मोठी मिशन आहे. नेक्स्ट. तर एक थोडाच वेळ असेल तर एक कल्पना चावलाचा व्हिडिओ आहे तो लावला तर नंतर मग संपवते मी माझं. तर मग माझा प्री डॉक्टरल आणि रिसर्च आहे एलियन्स म्हणजे जे आपण सायन्स फिक्शन किंवा हॉलिवूड चित्रपटात बघतो तसे आहेत का परग्रहावर जीवसृष्टी. तर छोटे स्मॉल मायक्रोस्कोपिक आणि असे आहेत नक्कीच. म्हणजे फक्त पृथ्वीवर नाही आहे जीवसृष्टी, तिथे पण देर इज लाईफ एल्सवेअर इन द युनिवर्स. कल्पना चावला अशी दिसतीये का फिल्म. तर अनेक मला विद्यार्थी पण विचारतात, अनेक प्रश्न असे असतात की तुमचा आहे का विश्वास. आणि हो हां साऊंड आहे हो. तर एलियन्स आहेत का. हो आहेत. पण ते आपल्यासारखे आहेत का, हुशार आहेत का, अतिहुशार म्हणजे सुपर इंटेलिजंट, तो अजून शोध लावायचा आहे. आणि एडिनबरामध्ये माझं ते हायर एज्युकेशन आणि शिक्षण झालेलं आहे. आणि तिथे प्रोफेसर ब्रायन कॉक्स आहेत आणि इतर लोक पण मानतात म्हणजे आहेत खरंच आहेत तसे. आणि UFOज आहेत का हा अजून म्हणजे विश्वास नाही आहे पण काही जणांनी पाहिलेले आहेत. ऑडिओ. ही आहे कल्पना चावलाची मिशन.
संजय पुजारी सरांच्याच टीमने हे गाणं आदर्श आहे कल्पना प्रेरणा ती कल्पना आदर्श आहे कल्पना प्रेरणा ती कल्पना कळकळाने मनामनाने घडवू आम्ही आपला भारत 2023 सालचा विकसित आणि महाभारत राष्ट्रपतींची स्वप्नपूर्ती हीच आहे कामना प्रेरणा ती कल्पना आदर्श आहे कल्पना प्रेरणा ती कल्पना सानिप सानिप मप ग म प नि नि सा ज्ञानयोगी होऊनी विज्ञानाचे पंथदरू ज्ञानयोगी होऊनी विज्ञानाचे पंथदरू तारे सारे मोजून येऊ तारे सारे मोजून येऊ सूर्यालाही भक्त करू सूर्यालाही भक्त करू अष्टग्रहाला जिंकून घेऊ भव्य ही संकल्पना प्रेरणा ती कल्पना आदर्श आहे कल्पना प्रेरणा ती कल्पना अंकुर आम्ही या मातीचे वेद करीत्या अवकाशाचे ज्ञानामधुली कार्यामधुली रूप शोधू ईश्वराचे नाविन्याचा ज्वलित वारा सिद्ध करू ही साधना प्रेरणा ती कल्पना आदर्श आहे कल्पना प्रेरणा ती कल्पना सानिप सानिप मप ग म प नि नि सा भाग्य असते मुठी नव्हेल्या मही सारे श्रीमताक्षिता भाग्य असते मुठी नव्हेल्या मही सारे श्रीमताक्षिता ध्येय दृष्टी अंगी असता ध्येय दृष्टी अंगी असता स्वप्ना नाही मिळे सत्यता स्वप्ना नाही मिळे सत्यता जीवनामध्ये कृतार्थ करण्या तिचीच घेऊ चेतना प्रेरणा ती कल्पना आदर्श आहे कल्पना प्रेरणा ती कल्पना पंजाबाची खरी शेरणी व्यापून उरली नवगी धरणी तारे सारे फिराज जावर पददर्शक ती एकच जननी जाता जाता येऊन गेली तुम्हा बाळाच्या अंगणात प्रेरणा ती कल्पना आदर्श आहे कल्पना प्रेरणा ती कल्पना प्रेरणा ती कल्पना प्रेरणा ती कल्पना
पानी नि सा गम पनि सा गम पनि सा आदर्श है ये कल्पना प्रेरणा वो कल्पना आदर्श है ये कल्पना प्रेरणा वो कल्पना कंठन से और मन मन से हम जोड़ेंगे वो अपना भारत 2020 साल का विकसित और महान भारत राष्ट्रपति की स्वप्न पूर्ति बस यही है कामना और प्रेरणा वो कल्पना आदर्श है ये कल्पना और प्रेरणा वो कल्पना सानी प म प ग म पानी नि सा ज्ञान योगी बनकर हम विज्ञान के पंख लहराएंगे ज्ञान योगी बनकर हम विज्ञान के पंख लहराएंगे तारे सारे मिलकर हम तारे सारे मिलकर हम सूरज को भी चौंका लेंगे सूरज को भी चौंका लेंगे अष्टग्रहों को जीत लेंगे भव्य है संकल्पना प्रेरणा वो कल्पना आदर्श है ये कल्पना प्रेरणा वो कल्पना अंकुर है हम इस मिट्टी के लेकिन सपने अंतराल के ज्ञान में और काया में ही रूप ढूंढे ईश्वर के नई हवाएं झेलेंगे और सिद्ध करे वो साधना प्रेरणा वो कल्पना आदर्श है ये कल्पना प्रेरणा वो कल्पना सानी प म प ग म पानी नि सा सपने सारे सच ही होंगे मंजिल हरदम सामने हो तो सपने सारे सच ही होंगे मंजिल हरदम सामने हो तो नसीब अपना हाथ में अपने नसीब अपना हाथ में अपने मन में पूरी लगन रहे तो मन में पूरी लगन रहे तो जीवन अपना सफल बना ले उसी से है ये चेतना प्रेरणा वो कल्पना आदर्श है ये कल्पना प्रेरणा वो कल्पना पंजाब की है सच्ची शेरनी जीत चुकी वो पूरी धरती तारे सारे गिराए जिस पर ऐसी माता याद दिखाती जाते जाते दे गई वो तुम्हें हमें वो चालना प्रेरणा वो कल्पना आदर्श है ये कल्पना प्रेरणा वो कल्पना प्रेरणा वो कल्पना प्रेरणा वो कल्पना धन्यवाद सर. या श्री इनामदार सरांनीच हे लिहिलेलं आहे गाणं लिरिक्स. आणि कल्पना चावलाचे वडील म्हणजे पापाजींना मी अनेक वेळेला भेटली आहे कर्नाल आणि तिथे इवन कुरुक्षेत्रामध्ये कल्पना चावला सायन्स सेंटर आणि तिथे पण नेहरू प्लॅनेटेरियम सारखं एक मोठं प्लॅनेटेरियम आहे. तर तिथे मी अनेक वेळेला जाऊन आली. पण मला आज कळलं की म्हणजे मी ऐकलं होतं की कराडच्या टीमने हे केलेलं आहे. हा व्हिडिओ खरं तर युनिक व्हिडिओ रेअर फुटेज
कल्पना चावलाने तिच्या वडिलांना पापाजींना दिला होता, पण त्यानंतर त्या स्पेस ॲक्सिडेंट कोलंबियामध्ये गेल्या, पण तो व्हिडिओ त्यांनी आमच्यासारख्यांना शेअर केला आणि मी पापाजींना अनेक वेळेला भेटायची. मला बोलता बोलता ते बेटा कल्पना असं पण म्हणायचे. आणि मला खूप जण सांगतात की लीना यू आर हर लुक अलाइक. मी नासामध्ये गेले होते तेव्हा त्यांनी विचारलं, डॉक्टर टॉम जे एम्स रिसर्च सेंटर आणि नंतर जॉन्सन स्पेस सेंटरमध्ये कल्पनाबरोबर काम केलं होतं, ते विचारत होते आर यू केसी म्हणजे कल्पना चावला, और आर यू कल्पना सिस्टर विचारत होते मला, अशी तू बहीण आहेस का. जे ब्रिटिश कॉम्प्लेक्शन आपले बहुतेक सगळे भारतीय थोडे फार सेम दिसतात, जसे आपल्याला चायनीज जॅपनीज सगळे एकसारखे असं वाटत असेल. पण मला खूप जण येऊन सांगतात की मॅडम मी तो निळा स्पेस सूट आहे माझ्याकडे आजही. मी जेव्हा जेव्हा शाळेत खेडेगावात अशी आणि ZP स्कूल आणि अशी जाते ना, तिथे मी इन्स्पायर करण्यासाठी छोट्या मुलांना प्रेरणा देण्यासाठी तो निळा सूट घालते. तर खूप जण येऊन सांगतात मला की मॅडम यू लुक लाईक कल्पना. मी खरंच कधीच भेटले नाही कल्पनाला, अँड शी डाईड इन द स्पेस कोलंबिया डिझास्टर स्पेस ॲक्सिडेंट. पण आजही मी सुनीता दिदी तिच्या ताईबरोबर दिदीबरोबर टचमध्ये आहे. माझ्या विद्यार्थिनी मुलींना स्टुडंट्सना डॉक्टर कल्पना चावला इंटरनॅशनल स्कॉलरशिप मिळते दरवर्षी. बहुतेक माझी एक स्टुडंट जाते. आणि त्या कोण आहेत मुली? मुंबई पुण्यासारख्या आणि मेगा सिटीजमधल्या कमी. कोल्हापूरच्या 2 मुली होत्या माझ्या स्टुडंट्स, एक ठाण्याची, बारामती, सोलापूर आणि औरंगाबादची यावर्षीची सिमरन. तर दे आर स्मॉल टाउन गर्ल्स. म्हणजे कल्पना जशी कर्नाल म्हणजे हरियाणामधून आली आणि टागोर स्कूलमध्ये शिकली आणि मग पंजाब इंजिनिअरिंग कॉलेज चंडीगड पेकमध्ये BTech एरोनॉटिकल इंजिनिअरिंग केलं होतं. मी तिथे पण मला एक लेक्चर टॉक द्यायला बोलावलं होतं. इंडियाज फर्स्ट वुमन एरोनॉटिकल इंजिनियर म्हणजे डॉक्टर कल्पना चावला. तर तिथल्या पण डायरेक्टरने सेठिया सर मला येऊन म्हणाले लीनाजी आप यू लुक लाईक कल्पना. आणि आता एक डॉक्युमेंटरी एज्युकेशनल फिल्म काढणार आहेत कल्पनावर. तर मला म्हणतात ते की प्रोड्युसर म्हणाले मॅडम तुम्ही ॲक्टिंग करा आज कल्पना. बट आय एम नॉट अन ॲक्ट्रेस. मी फक्त टेलिव्हिजनवर असते आणि विज्ञान आणि म्हणजे बुद्धीचं काम फक्त तेवढंच मला येतं. तर हा झाला एक जोक्स अपार्ट. पण तारक मेहता मधले म्हणजे शैलेश लोढा पण मला एकदा म्हणाले की सूर्यदत्ताच्या प्रोग्रामला पापाजी आले होते आणि संजय पुजारींना अवॉर्ड होतं कल्पना चावला इन मेमोरी ऑफ कल्पना चावला. कारण पापाजी मला म्हणाले बेटा हम कुछ ॲक्सेप्ट नाही करते, म्हणजे कल्पना तर नाही आता, शी इज नॉट विथ अस. वी डू नॉट ॲक्सेप्ट फंड्स ऑर मनी फ्रॉम US गव्हर्नमेंट और इंडियन गव्हर्नमेंट. प्राईज अवॉर्ड काही घेत नाही, पण कल्पनाच्या नावाने एक अवॉर्ड द्या चालेल. सो वी हॅड गिवन द अवॉर्ड टू कल्पना चावला सायन्स सेंटर कराड म्हणजे संजय पुजारींना. तर त्यावेळेला मी नासाचा फ्लाईट सूट घातलेला आणि आमच्या स्टुडंट्सनी एक स्पेस शटल बनवलं होतं स्केल डाऊन. आणि मी त्याच्यातून बाहेर आले असं वाटलं लोकांना आणि पापाजींच्या डोळ्यात पण पाणी आलं. आणि त्यांना मी फर्स्ट रोमध्ये होते ते त्यांना स्टेजवर घेऊन गेले आणि मग ते अवॉर्ड दिलं. तर एव्हरीवन टोल्ड मी की मॅडम लीनाजी यू लुक लाईक कल्पना. तर कुठेतरी म्हणजे मी कधीच भेटले नाही कल्पना ताईंना किंवा कल्पना दिदीला, बट आय फील वी आर सोल सिस्टर्स. तर काहीतरी नातं असेल नक्कीच. पण नक्कीच मी सुनीता विलियम्सना भेटली आहे. IIT पवईला IIT बॉम्बेला जेव्हा आल्या होत्या काही वर्षांपूर्वी तेव्हा मी सुनीता विलियम्सना भेटली आहे. आणि असे अनेक हे अंतराळवीर ज्यांना मी भेटली आहे आजपर्यंत. अपोलो मिशनमधले 12पैकी 6 जणांना भेटली आहे, म्हणजे नील आर्मस्ट्रॉंग, बझ ऑल्ड्रिन, मायकल कोलिन्स, जिम लॉवेल आणि असे अनेक रस्टी वगैरे. आणि सायंटिस्ट इंजिनियर्स कल्पना चावलाचे कलिग्स आणि नासाचे सायंटिस्ट इंजिनियर्स आणि इस्रोचे पण. तर हे सगळे माझ्यासाठी रिअल लाईफ हिरोज आहेत. अँड आता शुभांशू शुक्लांना पण आम्ही पुण्याला बोलावणार आहोत. म्हणजे भारतातले आता दुसरे आफ्टर 41 इयर्स म्हणजे 40 वर्षांनंतर आता दुसरे हे शुभांशू शुक्ला म्हणजे इंडियन एअरफोर्सचे टेस्ट पायलट गगनयात्री
आता 4 गगननॉट्सची निवड झालेली आहे गगनयान मोहिमेसाठी 2 ते 3 वर्षानंतर आपली स्वतःची भारताची स्पेस मिशन जाणार आहे. तर असे हे 4 अंतराळवीर आहेत ज्यांची निवड झालेली आहे, ट्रेनिंग झालेली आहे. आणि शुभांशु शुक्ला आता ॲक्झियम मिशनमधून जाऊन आले परत. तर आता ते अनेक म्हणजे सिटीजमध्ये दिल्ली, मुंबई, बँगलोरला व्हिजिट करतात. आता पुण्याला एकदा येतील. सो द होल स्टोरी इज की हे आता आपण या युवा पिढीला शिकवायला पाहिजे की अंतराळवीर आणि हे रिअल लाईफ हिरोज कोण आहेत. बॉलिवूडचे ॲक्ट्रेसेस नाही आहेत, तर हे खरे सायंटिस्ट, इंजिनियर्स. आणि आता श्री मोदीजी, ऑनरेबल PM मोदीजी म्हणतात की 40 ॲस्ट्रॉनॉट्सना आता तयार करा अंतराळवीर, कारण येणाऱ्या काळात आता गरज आहे. आणि म्हणूनच या युवा पिढीला माझ्यासारखे स्पेस एज्युकेटर, नासा स्पेस एज्युकेटर, खरं मी काम करते भारतासाठी त्यामुळे मी नासा लावत पण नाही कधी कधी. आता तो एक ब्रँड नेम आहे, पण आय एम अ स्पेस एज्युकेटर, आय एम ग्लोबल. तर मी आपल्या मुलांना आता सांगते की यू शुड कम अप अँड बिकम स्पेस सायंटिस्ट, इंजिनियर्स. आणि स्टार्टअप पण सुरू करा, पण देशासाठी करा. आणि आता मी सांगितलं तसं मार्सवर एका रोवरवर माझं नाव गेलं, पर्सिवरन्स. ती नासाची मोहीम आहे पर्सिवरन्स. आणि नासाच्या LROवर पण, चंद्रावर पण माझं नाव गेलं. सूर्याच्या जवळ पार्कर सोलर प्रोबवर पण नाव गेलं. आणि आता आर्टेमिस मिशनवर जाणार आहे. आणि हे सगळं यश मिळालं मला नासामुळे, पण मी काम करते इस्रोसाठी, देशासाठी. आणि स्पेस एजन्सीज ह्या वेगवेगळ्या देशांच्या आहेत, पण आता प्रायव्हेट स्पेस सेक्टर पण आली आहे. आणि या विद्यार्थ्यांना मी म्हणूनच इन्स्पायर करते. आणि नुसतं इस्रो नाही तर DRDOला पण जा तुम्ही, एअरफोर्समध्ये पण देशासाठी करा का. तर हे मला सांगायचं आहे, या यंग जनरेशनला प्रेरणा द्यायची आहे. आणि आज मला इथे या कार्यक्रमामध्ये हा प्लॅटफॉर्म दिला आणि आमंत्रित केलं त्याबद्दल खूप खूप आभार. आणि मला आता उद्या परत 1-2 इन्स्टिट्यूशन्सना इंडस्ट्री व्हिजिट करून पुण्याला जायचं आहे परत. तर खूप खूप धन्यवाद आणि थँक्यू फॉर पेशंट हिअरिंग. जय हिंद, जय महाराष्ट्र. अंतराळवीर कल्पना चावला यांचा दुर्दैवी अंत झाला. त्यानंतर एक पुस्तक वाचनात आलं त्यांच्यावरचं. आणि त्या लहानपणापासून जशा होत्या ते अगदी त्यांच्या ज्येष्ठ वयापर्यंत, त्यांच्या मृत्यूपर्यंत याचा आढावा घेणारं एक मराठी गाणं किंवा कविता मी लिहिली. पुढे योगायोगाने संजय पुजारी नावाचे एक शिक्षक कराडमध्ये आले. त्यांनी कल्पना चावला विज्ञान केंद्र काढलं आणि त्यांनी कल्पना चावलांच्या वडिलांना कराडमध्ये बोलवलं. तर बोलवल्यानंतर त्यांनी मला बोलवून घेतलं. ते गाणं मी त्यांना हिंदीमध्ये समजून सांगितलं. तर ते म्हणले हे गाणं मला आजच्या रात्रीत लगेच हिंदीमध्ये ट्रान्सलेट करून द्या. मग रात्रीतच ते मराठी कविता हिंदीमध्ये ट्रान्सलेट केली आणि ती त्यांना दिली. कर्नालला ज्या शाळेमध्ये कल्पना चावला शिकत होती त्या शाळेमध्ये ही प्रार्थना आहे. अंकुर आम्ही या मातीचे वेदरित्या अवकाशाचे, अंकुर आम्ही या मातीचे वेदतरित्या अवकाशाचे, ज्ञानामधुनी कार्यामधुनी रूप शोधू ईश्वराचे. अंकुर आम्ही या मातीचे वेदतरित्या अवकाशाचे, ज्ञानामधुनी कार्यामधुनी रूप शोधू ईश्वराचे. नाविन्याचा झेलित वारा, नाविन्याचा झेलित वारा, सिद्ध करू ही साधना. आदर्श आहे कल्पना आणि प्रेरणा ती कल्पना. अवकाशशास्त्र, अवकाश विश्व, ग्रह, तारे, नक्षत्र, चंद्र, सूर्य याबद्दल सर्वच माणसांना अगदी अनादी काळापासून एक प्रकारची जिज्ञासा आहे. त्यातल्या त्यात साहित्यिक, कवी, लेखक यांनाही जिज्ञासा आहे. आणि आज मात्र या चंद्रयुगामध्ये माणूस त्याच्या खऱ्या अस्तित्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे. आणि हा सगळा अंतराळ प्रवास आपल्याला लीनाताईंनी घडवून आणला. आता आणि विशेष म्हणजे यशस्वी लँडिंग केलं.
कानाला थोडेसे धडे बसलेले आहेत. विमानातून उतरल्यानंतर जसे कानाला धडे बसतात तसे कानाला धडे बसलेले आहेत. ते हलके करण्यासाठी एका कवीच्या चंद्रावरच्या गंमतशीर ओळी. करण्यासाठी साजरी प्रतिमास पौर्णिमा, करण्यासाठी साजरी प्रतिमास पौर्णिमा, रूप तुझे चोरतो लबाड हा चंद्रमा. करण्यासाठी साजरी प्रतिमास पौर्णिमा, रूप तुझे चोरतो लबाड हा चंद्रमा. तव प्रीतीचे चांदणे बरसावे अमुच्या शिरी, तव प्रीतीचे चांदणे बरसावे अमुच्या शिरी. तुला पाहणे हीच वेडे आमुची कोजागिरी, तुला पाहणे हीच वेडे आमुची कोजागिरी. असो हा गमतीचा भाग होता. लीना त्यांनी आपल्याला जो अंतराळ प्रवास घडवून आणला आहे किंवा त्यांच्या इस्रोच्या आणि त्यांच्या कार्याची जी काही माहिती आपल्याला दिलेली आहे अत्यंत बाळबोध भाषेमध्ये. खरं तर ही सगळी भाषा थोडी अवघड असते, तरीसुद्धा आपल्या सर्वांना समजेल अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं आणि रसिकांना मंत्रमुग्ध केलं. त्याबद्दल मी कराड नगर परिषद नगर वाचनालयाच्या वतीनं लीनाताई बोकील यांचे आभार मानतो. तसंच आपण सर्वजण इथे येऊन या कार्यक्रमाला शोभा दिलीत त्याबद्दल आपलेही आभार मानतो. उद्या सायंकाळी श्री केतन पुरी यांचं छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्य या विषयावर व्याख्यान होणार आहे. त्यावेळी आपण असंच उपस्थित राहावं. धन्यवाद. KMS न्यूज, स्पंदन मरांचे नाते आपुलकीचे.